नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स म्हणजे एमएनओ क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत कुठल्या त्रिशूला सिरीजमध्ये. आपलं एपिसोड नंबर असणार आहे आजचं 38th एपिसोड वा इथं सुरू आहे. चला, ह्या सिरीजमध्ये आपण नॉर्शेट 10, CHO महाराष्ट्र, DMER, DHS, CRE, RRB, ESIC आणि आपले नर्सिंग मधले सर्व जे एक्झाम्स आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम त्याचं सर्व आपण टार्गेट करत इथे सुरू आहे. आपलं कुठली त्रिशूला सिरीज इथे सुरू आहे. ओके, स्पेशली काय असणार आहे, जे येणारे एक्झाम नॉर्शेट 10 चे एक्झाम होणार आहे त्याच्यासाठी आपलं थोडं प्रिपरेशन इकडे कॉन्सन्ट्रेशन चालू आहे. चला, ह्याच्यामध्ये आपण ऑल नर्सिंग सब्जेक्ट ह्याच्यामध्ये आपण जे सगळे सब्जेक्ट इथे टार्गेट करत आपण जाणार आहेत. त्याच्यामधले जे मेनली असणार आहे आपलं फाउंडेशन असो, सायकॅट्रिक, अजून कुठली कम्युनिटी आणि मी जे सांगितले 5 सब्जेक्ट. ओके, इथे आपण मेनली आता बघणार आहोत आणि ह्याच्यामध्ये जास्त कुठली क्वेश्चन येणार आहे, सिनेरिओ बेस्ड क्वेश्चन इथे जास्त असणार आहे. चला, आपण ही सगळे एक्सप्लेनेशन मराठीमध्ये बघणार आहे. आता आपण सुरू करूया 38th एपिसोड नंबर. बघा, ज्यांनी अजून नॉर्शेटचे फॉर्म नाही भरलेले, ओके, किती आज 15 म्हणजे अजून एक दिवस तुमच्याकडे टाइम आहे. किती 16 तारखेला इथं शेवटचा तारीख आहे. किती वाजेपर्यंत? 5 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. एक्झाम कधी होणार आहे? एक्झाम असणार आहे 11 एप्रिलला आणि मेन्स कधी आहे? 13 म्हणजे 30 एप्रिलला इथे एक्झाम होणार आहे. ओके, चला मग किती बघा, वेकेन्सी किती? 2.5 म्हणजे 2,500 पेक्षा जास्त वेकेन्सी इथे आहे बरं का, लक्षात असू द्या. ओके, सेंट्रल गव्हर्नमेंटची. चला, मग याचा नंतर आपल्याला काय करायचं, व्हिडिओला लाईक करा. एकच मिनिट, मी कलर बदलतो. ओके ओके, व्हिडिओला लाईक करायचं आणि कमेंटमध्ये तुम्ही बिंदासपणे फीडबॅक आणि काही क्वेरी असेल तर विचारू शकता. आणि जे तुमचा मित्रमैत्रिणी कोणी पण असो नॉर्शेट, DHS, DMER म्हणून आणि CHO ची तयारी करत असेल तर त्यांना पण आपली चॅनलची शेअर म्हणजे काय लिंक शेअर करा. ओके, आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. हे झालं आपलं सगळं. मग आता करूया आपण सिरीजचा सुरुवात. म्हणजे काय बघताय बघा, आपल्याला एपिसोड नंबर 38 मध्ये जे पहिलं क्वेश्चन काय बघायचं आहे, जे लास्ट सिरीज म्हणजे कुठली आपल्या एपिसोड मध्ये क्वेश्चन होता, कुठलं होतं? MCQ ऑफ द डे म्हणून. बघा क्वेश्चन काय म्हणतंय, ऑल आर, बघा हे खाली दिलेलं ऑल आर युज्ड ॲज अ वेट लॉस ड्रग एक्सेप्ट. बघा खाली दिलेले सर्व जे ड्रग्स आहेत हे वेट लॉस साठी आपण यूज करतो, पण एक ड्रग असा आहे जे आपण करत नाहीये. म्हणजे काय, इथं एक्सेप्ट विचारलेला आहे. ह्याला आपण राऊंड करूया, म्हणजे मेन कॉन्सन्ट्रेशन ह्याच्यावरती करायचं आहे. बघा ह्याच्यामध्ये आपण हे नसेल म्हणजे ह्याच्याकडे लक्ष नाही दिलं तर आपलं क्वेश्चन इथे चुकणार आहे. ओके, चला, पहिला ऑप्शन काय दिलेला आहे? मेटफॉर्मिन आहे. ओके, हे काय? टोफिरामेट आहे. आणि हे काय? शिबुट्रामाइन. ओके, शिबुट्रामाइन किंवा बुट्रामाइन पण म्हणू शकता तुम्ही. ओके, हे कुठले? सायप्रोहेपॅटिडाइन. ओके, असं आपल्याला इथे 4 ड्रग्स दिलेले आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे बाबा, वेट लॉस सगळे करतात आणि जे असं ड्रग आहे जे वेट लॉस मध्ये म्हणजे वेट लॉस करण्यासाठी आपण यूज करत नाहीये. ओके, चला, पहिली कुठले? मेटफॉर्मिन. आपण एक 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 बघूया. चला, पहिलं ऑप्शन मध्ये कुठं होतं? मेटफॉर्मिन ड्रग आपण इथे बघणार आहोत. मेटफॉर्मिन. ओके, मेटफॉर्मिन मला वाटते सगळ्यांनी ऐकलं असेल. ओके, ही कुठली ड्रग असणार आहे? ही असणार आहे अँटी डायबेटिक ड्रग आहे. कुठली? अँटी डायबेटिक ड्रग आहे. ओके, ही मोस्ट कॉमनली आपण कुठे यूज करतो? मोस्ट कॉमनली युज्ड इन आपलं DM मधलं, कुठली? DM मधलं टाईप 2. ओके, टाईप 2 DM डायबेटिक मेलिटस मध्ये आपण ही यूज करणार आहे. कुठली? टाईप 2 मध्ये बरं का. टाईप 1 मध्ये आपण इन्सुलिन यूज करतो, खूप वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे मी. ओके, हे झालं डायबेटिक टाईप 2 मध्ये. आणि अजून कुठली? आणि आपण PCOS मध्ये पण ह्याचा यूज करतो. ओके, PCOS म्हणजे कुठली? पॉलिसिस्टीन. ओके, O म्हणजे ओव्हरी, C म्हणजे S म्हणजे सिंड्रोम. सिंड्रोम म्हणजे काय? ग्रुप ऑफ सिम्पटम्स. ओके, लक्षात राहू द्या. याच्यासाठी आपण इथे यूज करणार आहे. हे काम काय करतो? ही डिक्रीज द हेपॅटिक म्हणजे जे आपलं लिव्हर मधलं जे ग्लुकोज प्रोडक्शन असतो, ओके, त्याला कमी करतो. डिक्रीज द हेपॅटिक ग्लुकोज काय प्रोडक्शन इथे कमी करणार आहे. कुठली? मेटफॉर्मिन. आणि अजून काय करतो? इम्प्रूव्ह इन्सुलिनचं काम मेन ह्याचं नाही बरं का, इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवतो बरं का. सेन्सिटिव्हिटी इथे वाढवणार आहे. इम्प्रूव्ह द इन्सुलिन नाही बरं का, इन्सुलिनचं सेन्सिटिव्हिटी इथं म्हणजे जास्त करणार आहे ही ड्रग. हे झालं. त्याच्यानंतर अजून काय? ही रिड्यूस काय करतो? ॲपिटाईट. जे पेशंटला भूक लागते, कोणाला? डायबेटिक मध्ये. ओके, 3P लक्षात आलं का, ज्याच्यामध्ये भूक लागत होते आणि कंटिन्युअसली युरिनेशन आणि अजून काय ताण लागत होते डायबेटिक पेशंट मध्ये. पण इथे मेडिसिन काय करणार आहे? मेटफॉर्मिन रिड्यूस द ॲपिटाईट म्हणजे त्यांना भूकच नाही लागणार. ओके, सगळे पेशंट मध्ये नाही बरं का, इन सम पेशंट मध्ये असं होते. मग ह्याची रिपोर्ट म्हणजे काय भेटणार आहे आपल्याला? मेटफॉर्मिन दिल्यावर आता आपल्या लक्षात आले की ह्या पेशंट मध्ये
कसं असणार आहे वेट बद्दल, हे तर माइल्ड वेट लॉस होऊ शकतो पेशंटला, कारण रिड्यूस एपिसाइट म्हणजे काय भूक नाही लागत पेशंटला, मग थोडी कम्पॅरेटिव्हली वेट लॉस होणार आहे किंवा पेशंटचं वेट न्यूट्रल राहू शकतो. पण इथे वेट लॉस होतो का? येस, थोडी वेट लॉस इथे असणार आहे. मग हे आपलं उत्तर होऊ शकतं का? नाही. मग आपण ठेवूया पेंडिंग मध्ये. ह्याच्यामध्ये तर वेट लॉस होतो. ओके, आता दुसरी कुठले? टोपिरामेट. टोपिरामेट टोपिरामेट चला, ही कुठली ड्रग आहे? ही ड्रग आहे अँटी कुठली? अँटी एपिलेप्टिकची. अँटी एपिलेप्टिक ड्रग आहे कुठली? टोपिरामेट. ओके, ही पण काय करतो? ही पण जे भूक लागतो म्हटलं बघा आपण, डिक्रीज द ॲपिटाईट, जे भूक लागणार आहे जे कमी करतो, आणि इन्क्रीज द काय? सॅटायटी. सॅटायटी म्हणजे काय म्हणू शकतो? ओके, थोडं खाल्लं की हा बस झाले म्हणजे काय म्हणू शकतो आपण मराठीमध्ये? तृप्ती किंवा तृप्तता. ओके, तृप्तता आपण म्हणू शकतो. तृप्तता, सॉरी, काय म्हणू शकतो आपण? तृप्तता. ओके, थोडं खाल्लं की तृप्ती भेटते. ओके, तसं हे काय? डिक्रीज द ॲपिटाईट आणि इन्क्रीज द सॅटायटी. ओके, इथे जास्त करतो आणि थोडी टेस्ट मध्ये थोडी वेगळं असतं. ओके, अल्टर टेस्ट असतो बरं का, हे अल्टर टेस्ट असतो. ओके, हे झालं. अजून काय? ही आपण कशामध्ये यूज करतो? यूज्ड इन ओबेसिटी मध्ये वगैरे आपण यूज करतो. ओके, ओबेसिटी मध्ये यूज केल्यावर मग आपण काय करणार आहे? पेशंटचं वेट लॉस इथे थोडीफार आपल्याला भेटतो बरं का, वेट लॉस याच्यामध्ये भेटणार आहे. मग ही पण असतो का? नाही, ह्याच्यामध्ये पण वेट लॉस होतो. हे पण पेंडिंग मध्ये ठेवा. आणि हे कुठली आहे? तिसरी सिबुट्रामाइन. कुठली? सिबुट्रामाइन. लक्षात ठेवा, सिबुट्रामाइन. ओके, असं थोडक्या मुडक्यात आपण वाचायचं म्हणजे काय? आपल्याला जास्त लक्षात येणार आहे. ओके, हे झालं. हे कसं असणार आहे? ही ॲपिटाईट, जे आपण भूक लागणार आहे आपल्याला, जेवढा आपण खातो, ओके, भूक लागल्यावरच खातो भरपूर आणि आपलं वेट वाढते. पण जे ॲपिटाईट आहे ह्याला काय करतो? भूक लागायची जे आहे, ज्याला ॲपिटाईटला सप्रेसेंट करतो, सप्रेस करतो. म्हणजे आता भूक लागणारच नाहीये पेशंटला, मग लागलं नाही तर जेवण करणार आहे का? नाही, तेवढं पण नाही करणार. मग अजून काय म्हणतो? रिड्यूस हंगर. मग आपल्याला भूकच नाही लागत, मग आपण खाणार आहे का? नाही. याच्यामध्ये इन्क्रीज द सॅटायटी. ओके, इथे पण थोडं खाल्लं की तृप्तता जास्त भेटते. ओके, ही पण आपण कशामध्ये यूज ना? ओबेसिटी मॅनेजमेंट मध्ये वगैरे आपण यूज करतो. आणि ह्याच्यामध्ये पण आपल्याला काय? थोडी वेट लॉस दिसते बरं का. हे पण आपलं झालं. आता राहिलं कुठला? सायप्रोहेपेटाडीन. ओके, बघा ही कुठली आहे? ही फर्स्ट जनरेशन. ओके, फर्स्ट जनरेशन अँटी हिस्टामिन ड्रग आहे. अँटी हिस्टामिन ड्रग आहे. अँटी हिस्टामिन ड्रग आहे बरं का. ही कुठली? ब्लॉक H1 रिसेप्टर बरं का. H1 हिस्टामिन रिसेप्टरला ब्लॉक करतो, एवढं पण लक्षात राहू द्या. आणि हे काय करतो? ही ड्रग करणार आहे इन्क्रीज द ॲपिटाईट, म्हणजे पेशंटला जास्त भूक लागते. ही म्हणजे जे भूक लागायचं, ओके, जे जास्त लागतंय आणि पेशंट भरपूर खातो. मग ह्याच्यामध्ये वेट लॉस होतो का? नाही, याच्यामध्ये वेट लॉस आपल्याला कमी भेटणार आहे. ओके, कुठल्या पेशंटमध्ये यूज करू शकतो आपण? यूजड इन आपलं अंडर वेट पेशंट असतो बघा, अंडर वेट. वेट म्हणजे WT नाही बरं का, हे आपलं वेट. अंडर वेट पेशंटमध्ये किंवा ओव्हर ॲपिटाईट म्हणजे त्यांना भूकच नाही लागत. ओके, त्या पेशंटमध्ये आपण ही मेडिसिन यूज करतो. आणि ह्याच्यामध्ये कसं असणार आहे? वेट, ह्या पेशंटमध्ये वेट गेन होणार आहे. इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ओके, चला, मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल. ह्याच्यामध्ये आपलं उत्तर कुठले असणार आहे? बघा, ऑल आर यूज ॲज अ वेट लॉस. मेटफॉर्मिन होतं काय? येस, ह्याच्यामध्ये स्लाइटली वेट लॉस होता. हे काय? टोपिरामेट, ह्याच्यामध्ये पण वेट लॉस होता. आणि हे काय? हे काय? सिबुट्रामाइन, ह्याच्यामध्ये पण थोडीफार वेट लॉस होता. आणि हे कुठलं लास्ट आपण जे ड्रग बघितलं अँटी हिस्टामिन, ह्याच्यामध्ये इन्क्रीज द ॲपिटाईट म्हणजे भूक जास्त लागते आणि पेशंट जास्त खातो. आणि जसं पद्धतीने जेवढं जास्त खातो तेवढा वेट इथे जास्त होणार आहे. मग आपलं उत्तर काय होतं? एक्सेप्ट विचारलंय म्हणून आपलं उत्तर जाणार आहे चौथी उत्तर. ओके, फोर्थ उत्तर. ओके, सायप्रोहेपेटाडीन ही उत्तर आपलं बरोबर असणार आहे. ओके, चला, मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल. आता जाऊया आपण नेक्स्ट MCQ कडे, काय म्हणता आपण बघूया. चला, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? व्हिच टेस्ट शुड बी, बघा खालील कुठली जे टेस्ट आहे शुड बी डन एव्हरी वीक फॉर अ पेशंट हु इज टेकिंग क्लोजापाइन. बघा, क्लोजापाइन, बघा आपण इथे एक ड्रग दिलेला आपल्याला. कुठली? क्लोजापाइन. कुठली ड्रग दिलेली आहे? क्लोजापाइन ड्रग दिलेला आहे. ओके, हे अटायपिकल कुठले? अँटीसायकोटिक ड्रग आहे. ओके, इथेच लिहू का? अटायपिकल अँटी
अँटीसायकोट्रिक ड्रग आहे. ओके, ही मेडिसिन देताना आपल्याला खाली दिलेले जे कुठली टेस्ट आहे ओके एव्हरी वीकला करायचं आहे. बघा ऑप्शन मध्ये काय काय दिलेलं आपल्याला, सीबीसी दिलेलं आहे, ESR दिले, BUN दिले आणि शुगर प्रोफाईल आपल्याला इथे 4 ऑप्शन दिलेले आहे. मग आपल्याला बघावं लागेल बाबा की क्लोजापाइन दिल्यानंतर आपल्याला कुठली टेस्ट करायचं आहे. ओके, अटायपिकल अँटीसायकोटिक ड्रग आहे. आपण कशामध्ये यूज करतो, हे मेनली युज्ड इन ओके मेनली युज्ड फॉर कशासाठी, ट्रीटमेंट ऑफ अ रेजिस्टंट शिझोफ्रेनिया, रेजिस्टंट शिझोफ्रेनिया मध्ये आपण ही मेडिसिन यूज करणार आहे. शिझोफ्रेनिया मध्ये ही यूज करणार आहे. ओके, याचं एक सिव्हिअर बरं का इम्पॉर्टंट आहे, नोट करून घ्या. सिव्हिअर आणि मोस्ट डेंजरस साइड इफेक्ट आहे कुठली, अग्रॅन्युलोसाइटोसिस. अग्रॅन्युलोसाइटोसिस म्हणजे काय, ह्याच्यामध्ये काय होणार आहे, ही एक लाईफ थ्रेटनिंग कंडिशन आहे बरं का, लाईफ थ्रेटनिंग कंडिशन आहे म्हणजे डेंजरस आहे कंडिशन असणार आहे. म्हणजे काय होतं याच्यामध्ये थ्रेटनिंग कंडिशन, याच्यामध्ये काय ड्रॉप होणार आहे, आपलं व्हाईट ब्लड सेल WBC इथे एकदम कमी होणार आहे. एस्पेशली त्याच्यामधले कुठल्या, न्यूट्रोफिल्स. ओके, न्यूट्रोफिल्स तर भरपूर इथे कमी होणार आहे. मग आपल्याला ही मॉनिटर करावं लागेल. सॉरी त्याच्यावरती झालं का, न्यूट्रोफिल्स. बघा काय म्हणतो मी, क्लोजापाइन ही कुठली अटायपिकल अँटीसायकोटिक ड्रग आहे. आपण मेनली ट्रीटमेंट ऑफ अ रेजिस्टंट शिझोफ्रेनियासाठी यूज करतो आणि सिव्हिअर साइड इफेक्ट हे कुठली असणार आहे, याचं अग्रॅन्युलोसाइटोसिस. ओके, ही असणार आहे अग्रॅन्युलोसाइटोसिस. ओके, ह्याच्यामध्ये काय होतं, आपलं WBC ओके व्हाईट ब्लड सेल आहे एकदम ड्रॉप होतो, म्हणजे ड्रॉप इन WBC. त्याच्यामध्ये पण स्पेशली कुठले, एस्पेशली न्यूट्रोफिल्स ही कमी होणार आहे. ओके, मग आपल्याला काय करावं लागते, ह्याच्यासाठी रेग्युलर ब्लड मॉनिटरिंग करणे आपल्याला गरज आहे. मॉनिटरिंग करणे गरज आहे म्हणजे काय, मॅन्डेटरी आहे, मॅन्डेटरी म्हणा तुम्ही. ओके, मॅन्डेटरी आहे, आपण तर करणार आहे. मग ऑप्शन मध्ये काय काय दिलेले आपल्याला, सीबीसी दिले, ESR दिले, BUN दिले, शुगर प्रोफाईल दिले. ओके, चला बघा आपण इथनं बघूया शुगर प्रोफाईल आपण कशामध्ये करतो, इन केस ऑफ ओके डायबिटिक पेशंट मध्ये आपल्याला खूप गरज असते शुगर प्रोफाईल करण्यासाठी. ओके, आपण FBS करतो, ओके पोस्टमॉर्टम करतो म्हणजे जेवण केल्यानंतर 2 तासाने करतो, आणि HbA1c करतो. हे सगळी कशामध्ये करतो, आपण डायबिटिक पेशंट मध्ये करतो. ओके, डायबिटिक पेशंट मध्ये वगैरे करतो. म्हणजे आता गरज आहे का क्लोजापाइन मध्ये, नाही इथं गरज नाहीये. BUN म्हणजे काय असणार आहे, ब्लड युरिया N म्हणजे नायट्रोजन. ओके, हे सगळं किडनीचं फंक्शन झालं. किडनीचं काय झालं, किडनीचं फंक्शन इथे आपल्याला बघायला भेटतो, किडनीचं फंक्शन. मग इथं करणार आहे आपण, म्हणजे BUN करणार आहे का क्लोजापाइन मध्ये, नाही, हे पण तेवढं रिलेटेड नाहीये. हे 2 झालं आपलं ESR म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे. ओके, एरिथ्रोसाइट सेडमेंटेशन ठीक आहे, सेडमेंटेशन रेट इथे बघणार आहे. ओके, हे कधी करणार आहे आपल्याला, ज्यावेळी पेशंटला इन्फेक्शन होतं किंवा इन्फ्लामेशन होतं, ज्यावेळी ह्याचे इथे आपल्याला गरज पडणार आहे इन्फेक्शन किंवा इन्फ्लामेशन मध्ये. ओके, इन्फेक्शन किंवा इन्फ्लामेशन मध्ये इथे आपल्याला गरज पडणार आहे ESR. मग आता राहिलं कुठलं, CBC. बघा CBC आपल्यासाठी खूप महत्वाचे असणार आहे. CBC मध्येच आपल्याला न्यूट्रोफिल्स म्हणा, आपलं WBCचं काउंट सगळे इथे भेटणार आहे. बघा मॉनिटरिंग आपल्याला करायचं आहे, पण कसं करणार आपण मॉनिटरिंग. ओके, इन केस ऑफ पेशंटला आपण सुरू केले म्हणजे स्टार्ट केले कुठले, क्लोजापाइन ड्रग. फर्स्ट 6 महिन्याला ओके, फर्स्ट 6 मंथ आफ्टर स्टार्टिंग द क्लोजापाइन टॅबलेट आपण काय करणार आहे, CBC एव्हरी वीकला करणार आहे. प्रत्येक वीकला ओके, प्रत्येक वीकला एकदा आपल्याला CBC चेक करायचे, म्हणजे आपण WBCचा काउंट इथे बघणार आहे. नेक्स्ट 6 मंथ मध्ये ओके, नेक्स्ट 6 मंथ, आता 6 महिने झाले, त्याच्यानंतर नेक्स्ट जे 6 महिने असणार आहे, ज्यावेळी आपण CBC कधी करणार आहे, एव्हरी 2 वीकला. म्हणजे अगोदर 1 वीकला, प्रत्येक वीकला करत होतो, आता आपण 2 वीक मध्ये म्हणजे 2 वीकला एकदा आपण करायला पाहिजे CBC एव्हरी 2 वीकला. ओके, त्याच्यानंतर आता 6 महिने तर झालं म्हणजे 1 वर्ष झालं. मग आफ्टर 1 इयर एका वर्षानंतर आपल्याला कधी करायचं आहे, CBC एव्हरी मंथला. ओके, एव्हरी मंथला एकदा आपल्याला CBC इथे चेक करायचं आहे. बघा CBC मध्ये आपल्याला काय भेटतो, CBC मध्ये आपल्याला WBC काउंट एकदम क्लिअरली भेटतो, WBC काउंट भेटतो, आणि न्यूट्रोफिल्स एकदम स्पेशल होता त्याचा पण. ओके, अब्सोल्यूट काय म्हणतो आपण, अब्सोल्यूट न्यूट्रोफिल काउंट, ह्याला आपण ANC पण म्हणतो बरं का, हे OBG वाला ANC नाही,
ओके, एवढं लक्षात ठेवा. हे कशासाठी मदत करतो की हेल्प टू डिटेक्ट म्हणजे बोन मॅरो सप्रेशन वरती कशा पद्धतीने याच्यावरती म्हणजे काय क्लोजअप होईल आक्रमण करतो किंवा एफेक्ट दाखवतोय जे आपल्याला डायरेक्टली इथे कळणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचे सीबीसी म्हणजे काय WBC चा काउंट आपल्याला मॉनिटरिंग करायचं, क्लोजली मॉनिटरिंग इथे करायचंय. मग आपलं उत्तर कुठली? आपलं उत्तर सीबीसी. पहिलं उत्तर आपलं एकदम बरोबर असणार आहे. ओके, चला मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल. आता जाऊया आपण नेक्स्ट एमसीक्यू कडे. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघूया आपण. द क्लायंट, ओके बघा काय म्हणते, द क्लायंट रिटर्न टू द रिकव्हरी रूम. बघा कुठं आले, रिटर्न टू द रिकव्हरी रूम फॉलोइंग रिपेअर ऑफ म्हणजे काय रिपेअर झालेलं की त्याचं काय ऑफ एन अबडॉमिनल एनोरिझम. पेशंटला काय होतं, अबडॉमिनल एनोरिझम होतं पेशंटला. विच फाइंडिंग वुड बी रिक्वायर्ड फर्दर इन्व्हेस्टिगेशन. खालील जे कुठली जे फाइंडिंग्स आहे जे आपल्याला फर्दर इन्व्हेस्टिगेशन, हा बाबा त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त एवढं लक्षात द्यायचं आहे की आपल्याला खाली दिलेले 4 फाइंडिंग मध्ये एक असं फाइंडिंग आहे जे आपल्यासाठी अबनॉर्मल आहे. त्याच्यासाठी आपल्याला असेसमेंट म्हणा किंवा इंटरव्हेन्शन वगैरे करायचं आहे. चला काय म्हणते ऑप्शन मध्ये पहिला पेडल. बघा म्हणजे काय पेडल पल्सेस रेग्युलर म्हणजे जे पायात आपलं पेडल पल्सेस आहे. ओके, जे एकदम रेग्युलरली भेटते आपल्याला. आणि युरिनरी आउटपुट 20 ml इन द पास्ट आवर म्हणजे जे लास्ट तासामध्ये आपल्याला युरिन आउटपुट किती भेटले, फक्त 20 ml भेटलेला आहे. आणि नेक्स्ट काय म्हणते बघा, ब्लड प्रेशर 108 बरं का, इथे mmHg पण लिहून घ्या. ओके, असं आपण नाही द्यायला पाहिजे. ओके, हे झालं. आणि ऑक्सिजन सॅच्युरेशन 97% इथं म्हटलेलं आहे. ओके, बघा अबडॉमिनल एनोरिझम ऑफ आयोटा. ओके, हे काय असतं मला वाटतं आपण DHS आणि DML POQ मध्ये ह्याची क्वेश्चन आलं बघा ज्यावेळी आपण बघितलेलं आहे. त्याला आपण काय म्हणायचं, AAA म्हणायचं. ओके, अबडॉमिनल एनोरिझम ऑफ आयोटा. ओके, ह्याच्यामध्ये काय होतं, जे आयोटा आहे ओके ही काय होणार आहे, डायलेशन होणार आहे. म्हणजे काय, नॅरोइंग होणे म्हणजे छोटी होणे, डायलेशन म्हणजे मोठी म्हणजे एवढं नॉर्मल साईज आहे असं झालं तर याला डायलेशन म्हणतो, आणि एवढं नॉर्मल साईज होतं आणि कमी झालं तर आपण नॅरो म्हणणार आहे. ओके, इथं काय होणार आहे, डायलेशन ऑफ अबडॉमिनल काय पोर्शन ऑफ द abdominal portion of the aorta. जे आयोटा आहे ओके, जे काय होणार आहे इथं डायलेशन होणार आहे. ओके, कशामुळे म्हणजे डायजेशन कशामुळे झालं, कशामुळे ड्यू टू विकनेस, जे आपलं इथे विकनेस झालेलं आहे. कुठली, आर्ट्रियल वॉल इथे काय झालेलं आहे, विकनेस झाले म्हणजे काय, जे आपलं मसल आहे ओके आपलं मिडल लेयर मध्ये मेन आपलं एक काम असतो म्हणजे की ही डायलेशन वगैरे नर्विंग वगैरे करणे. जे तिथं विकनेस झालं मग इथं काय होणार आहे, जे आर्टरी किंवा आर्टरी वॉल विकनेस झाल्यावर आपली इथं डायलेशन होणार आहे. कुठे, अबडॉमिनल पोर्शन मध्ये. मग त्याला कुठे झाले म्हणून अबडॉमिनल मध्ये झाले म्हणून आपण काय म्हणतो, अबडॉमिनल एन्युरिझम आपण इथे म्हणणार आहोत. ओके, याचं डायमीटर किती असायला पाहिजे, डायमीटर मोर दॅन ऑर इक्वल 3 सेंटीमीटर असायला पाहिजे. ह्याला आपण काय म्हणतो, ज्यावेळी अबडॉमिनल एन्युरिझम झाले बाबा असं म्हणणार आहोत. ओके, एवढं लक्षात आलं. मग ह्याची ट्रीटमेंट काय असणार आहे, इथं सर्जिकल ट्रीटमेंट असणार आहे. ओके, आपण काय म्हणतो त्याला रिपेअर. ओके, ऑलरेडी इथं झालेलं इथे दिले बघा, फॉलोइंग रिपेअर ऑफ एन अबडॉमिनल एन्युरिझम रिपेअर झालेला आहे. ओके, चला बघा रिपेअर कसं करतात. आता सर्जिकल ट्रीटमेंट आपण बघितलं, रिपेअर करणार आहे. ओके, अबडॉमिनल कसं करणार, एकदम इझी म्हणजे आपल्याला सांगण्यासाठी ओके करण्यासाठी थोडा अवघड असणार आहे. ओके, हे काय करणार आहे आपण, ओपन करणार आहे लार्ज इन्सिजन इथं. ओके, कुठे करणार इन्सिजन, अबडॉमिनल मध्ये झालेलं ना, मग इथेच आपण अबडॉमिनल मध्ये काय करणार आहे, इन्सिजन घेणार मोठी थोडी. ओके, ज्याच्या नंतर जे मी पहिला तुम्हाला डायग्राम दाखवतो बरं का. बघा इथे अबडॉमिनल काय एरोटिक एनोरिझम बघा, AAA आपण म्हटलं. ओके, इथं हर्ट आहे. ओके, हे झालं एरोटिक अर्ज झाला. बघा इथे जे अबडॉमिनल मध्ये एयोटा आहे, अबडॉमिनल एयोटा इथं काय झालेलं आहे बघा, डायलेशन झालेलं आहे. इथं तुम्ही नॉर्मली बिंदासपणे बघू शकता. ओके, तर डायलेशन झाले ना. ओके, मग सर्जरीमध्ये काय करणार आहे, अबडॉमिनल इथं झालं. मग जे आतलं बघा, ग्राफ्ट बिईंग 7 into the प्लेसेस म्हणजे काय, स्वेन म्हणजे काय, जे आपलं वीक मसल होते जिथं काय करणार आहे आपण, ही ग्राफ्ट ठेवणार आहे आणि त्याच्या नंतर दोन्हीकडे काय करणार आहे, रिपेअर करून टाकणार आहे. ओके, त्याचा अगोदर रिप्ले काय केलेलं बघा, इथे क्लॅम्प पण केलेलं आहे बरं का, हे पण लक्षात आलं पाहिजे. ओके, ओपन लार्ज इन्सिजन इथे घेतलेलं आहे आणि दोन्ही साईडला काय करतो, कम्प्लिटली किंवा आपण काय म्हणतो, दोन्ही साईडला क्लॅम्प, बोथ साईड आपल्याला काय करायचं आहे, क्लॅम्प करतो. आपण नाही करणार, सर्जन करणार. ओके, क्लॅम्प करायचं. त्याच्या नंतर जे वीक होतं काय म्हणतो त्याला, जे विकन्ड ओके विकन्ड जे काय होतं आपलं सेगमेंट होतं. ओके, सेगमेंट रिप्लेस्ड बाय
रिप्लेस्ड बाय, जे आता मी तुम्हाला दाखवलं, कुठली सिंथेटिक ग्राफ्ट आपण तिथे बसवणार, सिंथेटिक ग्राफ्ट तिथे त्याच्या जागी बसवणार. ओके, मला वाटतं इथं तुम्हाला कळलं असेल. बघा, हे सिंथेटिक ग्राफ्ट आहे, इथं बसवलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर परत काय करणार आपण, स्विचिंग वगैरे अनस्टोमध्ये जसं करतात बघा, ओके, तसं अगोदर सारखं आपण करून टाकणार. ओके, एवढं लक्षात आलं, हे आपण इथे करणार आहोत. ओके, मग ह्यावेळी ओके, जे मेन आपलं नर्सिंग रोल असायला पाहिजे. ओके, नर्सिंग रोल काय असायला पाहिजे, इथं आपल्याला मोस्टली म्हणा किंवा क्लोजली मॉनिटर करायचंय, क्लोजली मॉनिटर करायचंय. काय मॉनिटर करणार आपण, पेशंटचं सर्क्युलेशन, पेशंटचं सर्क्युलेशन म्हणा, आणि रेनल परफोरेशन, परफोरेशन नाही बरं, परफ्युजन, रेनल परफ्युजन आपण इथे चेक करणार, आणि पेशंटचा व्हायटल सायन्स इथं आपल्याला क्लोजली मॉनिटर करायचं आहे. ओके, चला मग क्वेश्चन काय म्हणते बघा, द क्लायंट रिटर्न टू द रिकव्हरी रूम फॉलोइंग रिपेअर, म्हणजे रिकव्हरी रूमला आले, फॉलोइंग काय त्याचं अॅन्युरिझमचं रिपेअर झालेलं आहे, व्हिच फॉलोइंग द रिक्वायर द फर्दर इन्व्हेस्टिगेशन, बीडल पल्सेस रेग्युलर. बघा पायामध्ये काय एकदम मस्तपैकी त्याला पल्स फील व्हायला नसला, मग आता काय गरज आहे का, म्हणजे पायापर्यंत सर्क्युलेशन बाबा एकदम बरोबर पर्यंत पोहोचलेलं आहे, म्हणून पायामध्ये काय आपल्याला पल्स भेटतो. ओके, लक्षात आलं, म्हणजे काय इंडिकेट काय करतोय, पहिलं ऑप्शन मध्ये जे इंडिकेट काय करायला आहे, इंडिकेट काय करायला आहे, म्हणजे एकदम डिस्टल सर्क्युलेशन एकदम मस्त आहे बाबा, डिस्टल जे सर्क्युलेशन आहे एकदम छान पद्धतीने म्हणजे शेवटपर्यंत पोहोचलेलं आहे सर्क्युलेशन, म्हणजे काय हे नॉर्मल किंवा आपल्याला हे एक्सपेक्टेड फाइंडिंग आहे, म्हणजे आपल्याला नॉर्मली असं भेटायला पाहिजे. हे झालं पिडल पल्स, काय पल्सेस रेग्युलर, ही उत्तर असणार आहे का, नाही, ह्याला काय हे नॉर्मल फाइंडिंग आहे, आपल्याला काय करायचं गरज नाहीये. आता तिसरं काय म्हणते बघा, ब्लड प्रेशर 108/50, बरं का, इथे बीपी लो झालेलं आहे. ओके, बघा नॉर्मली आपण सगळ्यांना माहिती आहे किती असतं बीपी सगळ्यांना माहिती आहे 120/80 सगळ्यांनी रटलेला आहे. ओके, याच्यापेक्षा थोडी कमी जास्त असलं तरी काय प्रॉब्लेम नाही आहे, पण हे एकदम एक्सपेक्टेड फाइंडिंग आहे. आता बघा इथे बीपी कमी झालेले 108/50 आहे. आता इन केस ऑफ ओके, आता सर्जरी होऊन आल्या पेशंटचं, बरं का, ज्यावेळी ही नॉर्मल फाइंडिंग होते कशाची, बीपी डाऊन होऊ शकतो, बरं का, ही काय स्लाइटली लो, बट हे काय एक्सेप्टेबल आहे, एक्सेप्टेबल आहे का, ही पेशंट आलेले कशामध्ये, ही अर्ली पोस्ट ऑफ मध्ये ही थोडी नॉर्मल असतो, बरं का, कारण ड्युरिंग प्रोसिजर किंवा सर्जरीमध्ये पेशंटचा ब्लड लॉस झालेला असतो आणि पेशंट हायपोमध्ये पण गेलेला असतो, किंवा त्याचा बीपी पण थोडी डाऊन होऊ शकतो. ओके, ही स्लाइटली म्हणजे काय कमी आहे, पण ही एक्सेप्टेबल आहे, ही रिकवर करू शकतो आपण. ओके, ही तेवढं पण फाइंडिंग नाहीये, मग हे होल्ड मध्ये ठेवा. आणि ऑक्सिजन सॅच्युरेशन, बरं का, ऑक्सिजन सगळ्यांना माहिती आहे किती, 95 ते 100. ओके, 95 ते 100% मध्ये आपल्याला इथे ऑक्सिजन सॅच्युरेशन पाहिजे. इथे 97 दिलेले, काही प्रॉब्लेम नाही. आता राहिलं कुठलं, दुसरा ऑप्शन, युरिन आउटपुट 20 ml पर लास्ट तासामध्ये 20 ml भेटलेलं आहे. मग आपल्याला किती भेटायला पाहिजे होतं, नॉर्मल युरिन आउटपुट बघायला गेलं तर किती, मोर दॅन ऑर इक्वल 30 ml पर आवर एवढी तरी आपल्याला मिनिमम भेटायला पाहिजे होतं, पण नाही भेटलं का, नाही, आपल्याला भेटले फक्त 20 ml. मग हे काय इंडिकेट करतो, आपल्याला सांगतो बाबा हे काय डिक्रीज द रेनल परफ्युजन, इथं कमी असू शकतो, म्हणजे रेनलला म्हणजे किडनीला सप्लाय नाही भेटले ब्लडचे, मग ते युरिन आउटपुट बाहेर काढणार आहे का, नाही, हे पण होऊ शकतो. आणि पेशंटला बॉडीमध्ये हायपोव्हॅलेमिया पण झालं असेल तर पण पेशंटला म्हणजे काय, इन केस ऑफ आपलं पेशंटमध्ये हायपोव्हॅलेमिया म्हणजे काय, व्हॉल्यूम कमी होणार आहे, आणि व्हॉल्यूम कमी असेल तर आपली बॉडी असं आहे बाबा, आपल्याकडे पाणी कमी म्हणून जास्त बाहेर टाकत नाही, हे पण असू शकतो. ओके, हे असू शकतो. आणि नंतर अजून काय, किडनीचं काही इंजुरी पण असू शकतो, किडनी इंजुरी म्हणू शकतो आपण. ओके, आफ्टर सर्जरी वगैरे होऊ शकतो. ओके, हे झालं आपलं सेकंडचं. मग आपलं बघा पहिला आणि चौथा ही एकदम क्लिअरली नॉर्मल एक्सपेक्टेड फाइंडिंग आहे, तुम्ही ऑब्झर्व करू शकता. सी मध्ये तुम्ही थोडा डाऊट घेऊ शकता, थोडी स्लाइटली काय इथं बीपी लो आहे, पण ही एक्सेप्टेबल असणार आहे आफ्टर सर्जरी. मग आपलं उत्तर कुठे जाणार आहे, दुसरा उत्तर. ओके, दुसरा उत्तर कुठली, युरिनरी आउटपुट 20 ml इन अ फास्ट आवर, ही एवढी कमी झाले. मग आपल्याला फर्दर इन्व्हेस्टिगेशन इथं करायचं आणि सर्जनला वगैरे इन्फॉर्म करायचं आहे बाबा असं पेशंटचं युरिन आउटपुट कमी भेटायला आहे, मिनिमम किती भेटायला पाहिजे, 30 ml पर आवर एवढी तरी आपल्याला भेटायला पाहिजे. ओके, लक्षात आलं, आपलं उत्तर कुठली, दुसरं उत्तर आपलं एकदम बरोबर असणार आहे. ओके, चला आता नेक्स्ट एमसीक्यूकडे आपण जाऊया. चला नेक्स्ट क्वेश्चन काय आलं, इमेज बेस्ड क्वेश्चन, IBQ इमेज बेस्ड क्वेश्चन आलेलं आहे. बघा, आयडेंटिफाय द फॉलोइंग इन्स्ट्रुमेंट नाही, परत आपण इथं चुकलेलं आहे. खाली दिलेलं सुचर कुठली सुचर आहे. ओके, आपण इथिलॉन बघितलो प्रिव्हियस क्लासेसमध्ये. ओके, इथिलॉन झाला आपला. ओके, त्याच्यानंतर
वायक्रिल झाला बरं का. ही सगळी काय ही ब्रँड नेम आहे बरं का. एक इथिकॉन म्हणून काय हा इथिकॉनच ना, हा इथिकॉन म्हणून एक कंपनीचं नाव आहे, हे ब्रँडेड नाव आहे. ओके, सगळीकडे हे यूज होत आहे. ओके, इथिलॉन म्हणजे काय आपण नायलॉन म्हणू शकतो. ओके, आणि हे वायक्रिल. ओके, 2 झाले ना. ही असणार आहे आपलं तिसरा. बघा ही कुठली कलरचं आहे, इथिलॉनचं जे वरची कलर होतं म्हणजे बॉक्सचा कलर ग्रीन होता, पण जे ब्लॅक कलर मध्ये आपल्याला भेटलं होतं. आणि ही कुठलं व्हायलेट, व्ही फॉर व्हायलेट, ही आपल्याला व्हायलेट कलर मध्ये भेटलं होतं वायक्रिल. वायक्रिल कुठली पण असो 2030 हे झालं. आणि अजून एक कोणी सांगितलं नाही, परत एकदा सांगतो मी, जे जेवढं ओके. आता समजा वायक्रिल नंबर 1 आहे आणि त्याच्यानंतर 20 म्हणा, 30, 40, 50 म्हणा, 60, 70, 80. ओके, एवढी नंबर्स आहेत समजा एक्झाम्पल. याच्यामध्ये जे 80 आहे बघा, याचे डायमीटर एकदम कमी असतो बरं का, एकदम थिन नसतो. ओके, तुम्हाला 80, 90, 10 वगैरे बघायला गेला तर तुम्हाला दिसणारच नाही असं डोळ्यात. ओके, स्कोप वगैरे बघून घ्यावं लागेल तुम्हाला. हे झालं. आणि नंबर 1 वगैरे ही डायमीटर मध्ये एकदम मोठी असते बरं का. ही जे दिसते ओके, ही पण तुम्हाला कुठली नंबर वाटते, नंबर तुम्हाला सांगायचं नाही. ओके, असं आपण फोटोने अंदाजने सांगू शकत नाही, पण तुम्ही ओळखू शकता बाबा ही कुठली सूचर आहे. ओके, चला कुठली सूचर आहे बघा, ब्ल्यू कलरचा आहे, ब्ल्यू कलर आहे. चला कुठली आहे ही असणार आहे, कुठली प्रो काय प्रोलिन असणार आहे. ही पण सेम कंपनी आहे. कुठली ही इथिकॉन कंपनीच आहे. याला आपण काय म्हणतो प्रोलिन. ही कसं असणार आहे इथे ऑलरेडी मेन्शन आहे, नॉन ऑब्झर्वेबल सूचर. कसं असणार आहे, नॉन ऑब्झर्वेबल आहे म्हणजे ऑब्झर्व होतो का बॉडीमध्ये, इनसाइड मध्ये बसतो का नाही, ही नॉन ऑब्झर्वेबल आहे. म्हणजे आपल्याला ही नंतर स्किन मध्ये वगैरे वरती वगैरे घेतलं तर आपल्याला काढावं लागते. ओके, ही नॉन ऑब्झर्वेबल झालं. अजून काय म्हणू शकतो इथे काय म्हणले बघा, स्टरलाइज्ड सर्जिकल निडल सूचर हे झालं. त्याला मोनोफिलामेंट आहे. ओके, मोनोफिलामेंट म्हणजे एकच दोरा आहे. ओके, पॉलिफिलामेंट म्हणजे काय, ह्याच्यासोबत 2 थिन आहे असे. पॉलिफिलामेंट मध्ये वायक्रिल येते बरं का. ही सगळे बघा वायक्रिल जे वगैरे असतात काय म्हणू शकता आपण, ही पॉलिफिलामेंट वगैरे असेल ना ती बघा असं असते. ओके, एक दारा त्याच्यावरती 2 दारा, इथे गॅप वगैरे असतं बघा. ह्याच्यामध्ये आपलं व्हायरस किंवा बॅक्टेरिया काय पण बसून इन्फेक्शन होण्याची चान्स जास्त असते. कशामध्ये, आपली पॉलिफिलामेंट मध्ये. मोनोफिलामेंट मध्ये कम्पॅरेटिव्हली कमी असतो. ओके, असं सांगितलं, तुम्हाला लक्षात राहू द्या. ओके, ठीक आहे. कसं काढायचं हे जाय ना की सॉरी. चला काय करायचं आपल्याला, हे झालं हे स्टरलाइज्ड, हे झालं. ह्याला आपण काय म्हणतो पॉलीप्रोपिलिन. काय म्हणतो ह्याचं नाव पॉलीप्रोपिलिन, याचं नाव आहे. ब्ल्यू लिहिलेलं आहे म्हणजे आत काय असणार आहे, कलर ब्ल्यू कलरचा असणार आहे ही प्रोलिन. ओके, एवढं लक्षात ठेवा. ही नॉन ऑब्झर्वेबल आहे आणि हे मोनोफिलामेंट असतो आणि पॉलीप्रोपिलिनने बनलेलं असतो आणि ब्ल्यू कलरचा आहे. ओके, बघा हे पण सांगतो. हे बघा हे इथं दिसलेलं आहे, हे काय, ही कटिंग बॉडी आहे. ओके, असं असेल तर काय रिव्हर्स कटिंग म्हणतो आपण. ओके, रिव्हर्स कटिंग. अजून एक असतो असे टेपर पॉइंट. ओके, हे 3-4 प्रकार आहे याच्यामध्ये निडल मध्ये. म्हणजे काय, हे कटिंग, रिव्हर्स कटिंग, हे टेपर पॉइंट वगैरे सूचर वगैरे घेताना थोडं मदत होतो. ओके, चला हे काय, ही कटिंग आहे. ओके, कन्व्हेन्शनल कटिंग आहे. ओके, एवढं लक्षात ठेवा. आणि खूप वेळा विचारलेले क्वेश्चन, जे आपलं निडल आहे बाबा, आता तुम्ही कुठे पकडणार, होल कुठे करणार, 2/3 पार्ट ऑफ द निडल, म्हणजे इथे आपल्याला होल्ड करायचे. ओके, हे पण लक्षात ठेवा, 2/3 पार्ट. एवढं झालं. त्याच्यानंतर एवढं झालं आपलं मेन कामच राहिलं की, थांबा अरे कुठं गेलं, एकच मिनिट जाई नक्की. हां चला, जे मेन काम काय होतं आपलं, नॉन ऑब्झर्वेबल आहे आणि हे कुठलं पॉलीप्रोपिलिन आहे. ओके, पॉलीप्रोपिलिन हे झालं. आणि ही ब्ल्यू कलर मध्ये दिसते. ओके, ह्याचं बॉक्स पण तुम्हाला ब्ल्यू कलर मध्ये दिसलेलं आहे. ओके, एवढं लक्षात ठेवलं तरी बस. कुठली असं डायरेक्टली दाखवत नाही, पण तुम्हाला विचारू शकते क्वेश्चनमध्ये, हे कुठली तुम्ही प्रोलिन म्हणू शकता. ओके, प्रोलिन. एवढं लक्षात आलंय का. हां, हे झालं. एवढं आपण बघितलं. यूज कधी यूज करणार आहे आपण, कधी यूज करतो, मोस्ट कॉमनली आपण आर्टरी. ओके, आर्टरी कशामध्ये, आर्टरी वेसल्स म्हणा आणि कार्डिओव्हास्क्युलर. ओके, आर्टरीचं वगैरे आणि कार्डिओव्हास्क्युलर मध्ये मॅक्झिमम यूज करतो. आणि हर्निया रिपेअर वगैरे करतो बघा, हर्निया रिपेअर. ओके, हर्निया रिपेअर वगैरे करताना आणि स्किन क्लोजरला पण कधी यूज करतो. ओके, लॅप्रोटॉमी मध्ये वगैरे हेच यूज करतात. ओके, इनसाइड मध्ये. ओके, पेरिटोनियम वगैरे क्लोज करायचं असतं बघा ज्यावेळी, स्किन क्लोजर. हे झालं. अजून काय,
प्लास्टिक सर्जरीमध्ये पण ओके कधी कधी यूज करतात. ओके, हार्निया रिपेअर आणि स्किन क्लोजर एवढी लक्ष ठेवलं तरी बस. हे झालं. अजून काय म्हणू शकतो, याची एक डिसएडव्हान्टेज आहे. ओके, ॲडव्हान्टेज तर आहे त्याचं. डिसएडव्हान्टेज काय, जसं इथलांचं होतं, इथलांचं काय होतं, जे स्लाइटली म्हणजे काय स्लिपी म्हणजे काय जे घसरत होता, म्हणजे ह्याला काय हे पण सेम घसरतो, ह्याला पण काय गरज आहे, जास्त नॉट घ्यायची गरज असणार आहे. ओके, काय म्हणू शकतो आपण, मॅक्झिमम नॉट. ओके, मॅक्झिमम इथे काय जायचं आपल्याला, नॉट घ्यायचं असतो. कशासाठी, फॉर सिक्युरिटी. असं नाही की तुम्ही मस्त घेतलं सुचर, नॉट वगैरे घेतलं 3-4, ओके, परत ते स्लिप होऊन परत येणार आहे बाहेर. चला, हे झालं प्रोलिन बद्दल. आयडेंटिफाय द फॉलोइंग इन्स्ट्रुमेंट, हे झालं. ओके, चला आता नेक्स्ट एमसीक्यू कडे आपण जाऊया. काय म्हणते नेक्स्ट एमसीक्यू. चला, थोडी मोठी क्वेश्चन वाटते तरी पण मीडियम आहे. ओके, द ट्रायेज फोन. ओके, बघा कोण आहे, ट्रायेज फोन नर्स रिसीव्ज. बघा ट्रायेज फोन आहे, नर्सने रिसीव्ह केलेलं आहे. अ कॉल फ्रॉम अ पेरेंट ऑफ अ चाइल्ड रिपोर्टिंग फिवर. बघा पेरेंट ऑफ अ चाइल्ड म्हणजे चाइल्डला काहीतरी झालंय, पेरेंटनी फोन केलाय आणि सांगतो, रिपोर्ट करताय. रिपोर्टिंग तर काय, बच्चूला फिवर आलेलं आहे. आणि ड्रोलिंग, ड्रोलिंग म्हणजे काय, सलाइवा त्यांनी आत घेतच नाही म्हणजे बाहेरच पडतंय. ओके, आणि डिफिकल्टी सॉल्विंग म्हणजे काहीतरी डिफिकल्टी इन सॉल्विंग. ओके, म्हणजे सॉल्विंग करताना, ओके, गिळताना ह्याला डिफिकल्टी होत आहे खूप बच्चूला. आणि व्हॉट शुड द नर्स इन्स्ट्रक्ट द पेरेंट टू डू फर्स्ट. बघा एक ट्रायज फोन आले, नर्सला रिसीव्ह केले आणि जे बच्चूचा पेरेंट्स रिपोर्ट करते नर्सला की बाबा काय झालंय, फिवर आलेलं आहे पेशंटला, सॉरी बरं का, फिवर आले पेशंटला. आणि ड्रोलिंग म्हणजे काय, सलाइवा इथनं बाहेरूनच पडताय म्हणजे काय, आत आपण नॉर्मली जसं आहे, ओके, नॉर्मल पंडाय सगळं सलाइवा आपण नॉर्मली आपण सॉल्व करतो. पण इथे काय होतं, पेशंट म्हणजे बच्चू ड्रोलिंग करायला म्हणजे सलाइवा बाहेर पडतोय आणि सॉल्विंग करताना गिळताना याला डिफिकल्टी फील होतंय. मग व्हॉट शुड द नर्स इन्स्ट्रक्ट द पेरेंट. आता पेरेंटला काय सांगायला पाहिजे की पहिलं काम काय करायला पाहिजे असं विचारलंय. बघा पहिली क्वेश्चन काय, पहिली ऑप्शन काय, अप्लाय अ कोल्ड कम्प्रेस टू द नेक. नेकला काय लावा तुम्ही, कोल्ड कम्प्रेस लावा म्हणे. आणि हे झालं पहिला ऑप्शन. आणि नेक्स्ट काय म्हणते, इन्स्पेक्ट द बॅक ऑफ द थ्रोट फॉर अ रेडनेस. म्हणजे बघा हे काय म्हणते, इन्स्पेक्ट करायचं आहे म्हणजे काय, इन्स्पेक्शन करायचं आहे बॅक ऑफ द थ्रोट. आपल्याला थ्रोट आहे, ओके, जसं पाठीमागे आपल्याला बघायचं आहे म्हणजे काय रेडनेस वगैरे झालंय का. दुसरा ऑप्शन म्हणतंय, ओके, भयानक आहे हे, डेंजरस असू शकतं बरं का. आपलं वार्म कम्प्रेस बघताय, बघा इथे कोल्ड दिलेलं आहे, इथे वार्म कम्प्रेस दिलेलं आहे. ओके, इथं तुम्हाला लक्षात यायला पाहिजे दोन्हीमध्ये एक असेल किंवा दोन्ही असणार किंवा दोन्ही नसणार. आणि चौथा मध्ये काय म्हणताय बघा, कम इन टू द हॉस्पिटल राईट अवे. म्हणजे पटकन तुम्ही 0 मिनिटात काय करायचं, हॉस्पिटलला यायचं आहे. बघा कंप्लेंटमध्ये म्हणजे रिपोर्टिंगमध्ये काय काय दिलेलं आहे, इथे फिवर दिलेलं आहे. ओके, फिवर म्हणजे इन्फेक्शन ऑलरेडी झालेलं आहे आणि ड्रूलिंग पण दिलेलं आहे. ओके, म्हणजे काय, पेशंट ही बच्चू काय काय म्हणू शकतो, कॅन नॉट सॉल्व. ओके, कॅन नॉट सॉल्व म्हणजे प्रॉपरली त्यांनी सॉल्वच करत नाहीये. ओके, सलाइवा त्यांनी नॉर्मली आत घेतच नाहीये म्हणजे सलाइवा सॉल्व होत नाही. हे झालं. त्याच्यानंतर नेक्स्ट काय होतं, डिफिकल्टी इन सॉल्विंग म्हणजे ते काही पण देऊ द्या, सॉल्व म्हणजे काय, त्यांनी गिळू शकत नाहीये पेशंट. हे झालं. ही बघा 3 इथे आपल्याला फाइंडिंग दिलेले. तुम्ही फक्त थोडं ऑब्झर्व केलं तर बघा, ही स्ट्रॉंगली सजेस्ट करते. काय करते, स्ट्रॉंगली सजेस्ट, काय सजेस्ट करते, ही डिफिकल्टी आहे म्हणजे इथं एपिग्लोटिसचा काहीतरी प्रॉब्लेम असणार म्हणजे एपिग्लोटायटिस असू शकतो पेशंटला. काय असू शकतो, एपिग्लोटायटिस. ओके, बघा ज्यावेळी पण बच्चूमध्ये एपिग्लोटायटिस असेल तर ही काय असणार आहे, ही मेडिकल एमर्जन्सी असणार आहे. काय असणार आहे, ही मेडिकल एमर्जन्सी असणार आहे. ओके, लक्षात आला का. तुम्हाला पहिले दाखवतो. बघा इथे काय, एपिग्लोटायटिस आहे. ओके, हे झालं टंग. बघा इथे झालं एपिग्लोटिस आपलं आहे. इथे बघा ही काय, ही हेल्दी एपिग्लोटिस, ओकल कॉर्ड, ट्रेकिया वगैरे इथे दिसलेलं आहे. बघा ही ट्रेकिया आहे. इथे काय दाखवले त्यांनी, हेल्दी एपिग्लोटिस इथे दाखवलेला आहे. इन्फ्लेम्ड एपिग्लोटिस मध्ये काय होतो बघा, नॉर्मली एपिग्लोटायटिस मध्ये पेशंटचं जे ग्लोटिस आहे हे काय होणार आहे, स्वॅलन होणार आहे. म्हणजे काय, ह्याची साईज इथे वाढणार आहे. मग इथे काय होऊ शकतो, इथं ट्रेकिया बरं का, इथं पुढे ट्रेकिया आहे बघा, इथं एवढी काय ट्रेकियाला काय करू शकतो, ब्लॉक करू शकतो. ब्लॉक एअरवे काय करू शकतो, एअरवेला ब्लॉक करू शकतो. आणि चाइल्ड मध्ये म्हणजे जे बच्चू मध्ये काय डेव्हलप होऊ शकतो बाबा, डेव्हलप काय होऊ शकतो, रेस्पिरेटरी ऑब्स्ट्रक्शन. ओके, रेस्पिरेटरी ऑब्स्ट्रक्शन किंवा पेशंटला काय होऊ शकतो, सफोकेशन इथं होऊ शकतो. म्हणजे हे काय,
मेडिकलमध्ये काय इमर्जन्सी कंडिशन असणार आहे. कुठलं कुठलं दिसलं आपल्याला, फिवर दिसलं, ड्रोलिंग दिसलं आणि मफल्ड व्हाइस पण ह्याच्यामध्ये दिसणार आहे आणि डिफिकल्टी सॉल्विंग ही सगळं सिम्पटम्स आपल्याला इथे दिसलेलं आहे. मग आपला मेन प्रायोरिटी म्हणजे काय, पहिलं आपलं काम काय असायला पाहिजे, प्रायोरिटी नर्सने काय सांगायला पाहिजे, एकदम फास्ट मध्ये काय पेशंटला घेऊन यायचं आहे बाबा हॉस्पिटलला, ही एकदम उत्तर बरोबर असणार आहे. कुठं गेलं आपलं, ओके, ब्रिंग 0 मिनिटात काय करायचंय, ॲज सून ॲज पॉसिबल, जेवढं लवकर होतील तेवढं काय लवकर काय करायचंय, ब्रिंग टू द हॉस्पिटलला पेशंटला नेण्यासाठी बोलायचं आहे. चला मग ऑप्शनमध्ये काय काय म्हटलेलं आहे, आपलं इथं कोल्ड कंप्रेस टू द नेक. ओके, असं होणार आहे का की बाबा कोल्ड कंप्रेशन ठेवलं तर इथं पेशंटला बरं होणार आहे का, नाही, ही असं नॉट अ ट्रीटमेंट. ओके, हे कोल्डचं पण नसणार आहे आणि हे वॉर्म पण नसणार आहे. म्हणजे ऑप्शन ए पण गेला, ऑप्शन सी पण गेला. आता राहिलं कुठलं, बी आणि डी. बघा ह्यांनी बी मध्ये काय म्हणते बघा, इन्स्पेक्ट द बॅक ऑफ द थ्रोट ऑफ द रेडनेस, म्हणजे जे थ्रोट आहे त्याचा पाठीमागे बघायला सांगतात. बघा ही पण डेंजरस कंडिशन होऊ शकतो. जे कुठलं दुसरं होतं ना, ओके, ही डेंजरस कंडिशन असतो. बरं का, ह्याने काय म्हणते, जे आपलं थ्रोटचं पाठीमागे बघतो रेडनेस आहे का नाही. बरं का, हे काय करू शकतो, इन केस ऑफ आपण बघायला गेलं म्हणजे पेरेंटला आपण सांगितलं, मग आपण काय करणार, टंग डिप्रेस करणार. ओके, टंग डिप्रेस करणार. ओके, डिप्रेस करणार आणि ही काय करतो, कॅन ट्रिगर टू, ज्यावेळी आपण ही केलो तर ट्रिगर होते काय, लॅरिंजोस्कोप, लॅरिंजोस्कोप म्हणतो बघा, सॉरी, लॅरिंजो स्पाझम होऊ शकतो. ओके, लॅरिंजो जे आपलं लॅरिंग्स आहे, ओके, ही स्पाझम होऊ शकतो. आता परत स्पाझम झाला तर आपल्याला लक्षात यायला पाहिजे काय, इथं पेशंटला कंप्लीट एअरवे ऑब्स्ट्रक्शन होऊ शकतो, एअरवे ऑब्स्ट्रक्शन होऊ शकतो. ही काय एकदम डेंजरस कंडिशन आहे. आपण असलं काम नाही सांगायचं पेरेंटला. मग आपलं एकदम इझी काम काय असणार आणि बेस्ट कुठली असणार आहे, बाबा तुम्ही लवकरात लवकर हॉस्पिटलला या, ही एकदम बेस्ट आन्सर इथे आपल्याला भेटतो. ओके, कम इंटू द हॉस्पिटल राईट अवे, पटकन 0 मिनिटात इकडे यायचं आहे. मग आपल्याला चौथी उत्तर ही असणार आहे एकदम आपल्यासाठी बरोबर उत्तर, प्रायोरिटी बेस. पहिलं उत्तर नाही, डी ही प्रायोरिटीने फर्स्ट. ओके, ही उत्तर बरोबर असणार आहे. ओके, चला आता नेक्स्ट एमसीक्यू जायचं अगोदर आपलं थोडं ॲडव्हर्टाइजमेंट. बघा सीएचओ सिरीजचा 85 एपिसोड इथं पडलेले तुम्ही बघू शकता आणि डीएमआर आणि डीएचएस त्याच्यासोबत सीएचओची PYQ इथे अवेलेबल आहे आपल्या चॅनलवरती. तुम्ही प्लेलिस्ट चेक करा आणि तुम्ही बिंदासपणे ह्याचे फायदा घेऊ शकता. आणि आपलं त्रिशूल सिरीज ही कंटिन्युअली सुरू असणार आहे. आता इथे किती 38 एपिसोड चालू आहे. ओके 38 एपिसोड पर्यंत तुम्हाला इथे भेटते. बरं का, प्रत्येक सेशन मध्ये आपण नवीन क्वेश्चन घेऊन येतात. ओके, सेम नसतात मॅक्झिमम. ओके, कधी येऊ शकतो जे इम्पॉर्टंट आहे, जे डबल आणि ट्रिपल पण येऊ शकतो. बरं का, आणि आपण मॅक्झिमम असं बघतो बाबा जे इम्पॉर्टंट गोष्ट आहे तुम्हाला एक्झाम मध्ये फायदा व्हावा असं क्वेश्चन आपण घेऊन येतो. ओके, चला हे सगळं तुम्हाला बघून घ्यायचं आहे. ओके, आणि त्याच्यासोबत इम्पॉर्टंट काय बरं का, नोट्स तुम्हाला स्वतः बनवायचं आहे ज्यावेळी तुम्हाला लक्षात येते. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊया. काय म्हणताय, द नर्स इज informed of a patient who refuses hemodialysis. बघा काय म्हणतात, पेशंट रिपोज करता हेमोडायलिसिस साठी आफ्टर इयर्स ऑफ अ रेग्युलर ट्रीटमेंट. म्हणजे पेशंटचा काय रेग्युलर ट्रीटमेंट चालू आहे 1 वर्षापासून. मग आता पेशंट म्हणतोय बाबा मला गरज नाहीये हेमोडायलिसिस, मला करायचं नाहीये, म्हणजे इन्फॉर्म करताय नर्सला. विच इज द बेस्ट रेस्पॉन्स बाय द नर्स. आता नर्सने, ओके, नर्सिंग ऑफिसरने काय सांगायला पाहिजे, बाबा एक पेशंट आहे 1 वर्षापासून हेमोडायलिसिस वरती आहे, म्हणजे एकदम त्याचं चालू आहे काम. ओके, किडनी बघा हेमोडायलिसिस कशा वेळी लावतो, ज्यावेळी आपलं नॉर्मल किडनीचं फंक्शन तुम्हाला सगळं माहिती आहे. ओके, जे बंद झालं सेम ॲज इट इज आपल्याला आर्टिफिशियल किडनी म्हणू शकतो तुम्ही डायलिसिसला. ओके, जसं पद्धतीने आपलं बॉडीमधलं जे वेस्ट प्रोडक्ट आहे जे सगळं बाहेर जसं किडनी टाकते, ओके, थ्रू द युरिन, जसं पद्धतीने डायलिसिस पण आपल्या बॉडीमधलं सगळं वेस्ट प्रोडक्ट बाहेर काढणार आहे. ज्यावेळी किडनी फेल वगैरे होतात, ज्यावेळी आपण हेमोडायलिसिस करतात. ओके, एवढं लक्षात आलं. हे रेग्युलर ट्रीटमेंट चालू आहे पण त्यांनी रिफ्यूज करताय, म्हणजे मला करायचं नाहीये. ज्यावेळी आपल्याला नर्सिंग ऑफिसरला काय सांगायचं आहे बघा, रिअश्युअर द पेशंट दॅट एव्हरीथिंग विल वर्क आउट. ओके, रिअश्युअर करायचं द पेशंट दॅट एव्हरीथिंग विल वर्क आउट, म्हणजे सगळं तुम्हाला काम होते, काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. आणि टेल द पेशंट्स फॅमिली टू रिमाइंड द पेशंट्स ऑफ द इम्पॉर्टन्स ऑफ अ डायलिसिस. पेशंटच्या फॅमिलीला सांगा की बाबा किती इम्पॉर्टंट आहे, म्हणजे किती महत्त्वाचं आहे डायलिसिस पेशंटसाठी. आणि तिसरं काय म्हणते बघा, मेक द पेशंट अवेअर ऑफ द पोटेन्शियल आउटकम्स ऑफ अ रिफ्युजिंग. आता सांगायचं पेशंटला तुम्ही रिफ्यूज केलं मग तुम्हाला आउटकम्स काय काय भेटते, म्हणजे काय काय त्याची काय कॉम्प्लिकेशन्स वगैरे तुम्हाला पुढे बघायला भेटतं, हे सगळं सांगायचं आहे. आणि चौथा काय म्हणते बघा, चार्ट द रिफ्युजल अँड अवॉइड द सब्जेक्ट टू द पेशंट. काय टेन्शन घेऊ नका, पटकन तुम्ही चार्ट घ्या, रिफ्युजल तुम्ही कन्सर्न घेऊन टाका आणि पेशंटला म्हणा आता तुम्ही बिंदासपणे जाऊ शकता. ओके, काय करणार आता तुम्ही, ओके, तुम्ही आहे डायलिसिस
डायलिसिस मध्ये तुम्ही काम करता, ओके, नर्सिंग ऑफिसर म्हणून तिथे कामाला लागले तुम्ही, ओके. आता असा पेशंट आले, तुमचा पहिला दिवस आहे, ओके, काय करणार ज्यावेळी तुम्ही, ओके. बघा, ज्यावेळी ही पेशंट रिफ्यूज करतो, ओके, ज्यावेळी ही पेशंट रिफ्यूज करतो, ही कसं असणार आहे, ही लाईफ सस्टेनिंग ट्रीटमेंट आहे बरं का, लाईफ सस्टेनिंग, ओके, लाईफ सस्टेनिंग ही ट्रीटमेंट आहे. कुठली, लाईक आहे हेमोडायलिसिस वगैरे. मग ही महत्वाचं असणार आहे बरं का. आणि ज्यावेळी पेशंट तुम्हाला नको म्हणताय बरं का, तुम्ही ज्या पेशंटला पण रेस्पेक्ट द्यायला पाहिजे. असं नाही की हे तू कोण रे, नको म्हणलं रे, हे घ्या रे आत, ह्याला डायलिसिस करू, असं नाही व्हायला पाहिजे बरं का. कारण आपल्याला जे आपलं इथिक्स मध्ये येतं एक कुठली, ऑटोनॉमी, ओके. ऑटोनॉमी काय म्हणतो बाबा, पेशंटचं प्रत्येक स्वतःला डिसिजन, म्हणजे ते पेशंट काय डिसिजन घेते, जे सगळं आपण हो म्हणायला पाहिजे. असं नाही की त्याला सर्जरी करायचंय किंवा डायलिसिस करायचंय, ते पेशंट नको म्हटलं तरी पण आपण जोर जबरदस्तीने ट्रीटमेंट आपण देऊ शकत नाहीये, ओके. लक्षात आलं का, ऑटोनॉमी, ओके, स्वतःचं डिसिजन घेऊ देणे पेशंटला, ओके. त्याला गरज नसेल किंवा त्याचं मर्जी नसेल तर आपण करू शकत नाहीये, एवढी लक्षात राहू दे आपल्याला. बट ओके, आल्सो एन्श्योर, आपल्याला अजून काय एन्श्योर करायचंय, आल्सो एन्श्योर पेशंटला काय करायचंय, मेक्स द इन्फॉर्म कन्सेंट आपल्याला घ्यायचं आहे, ओके. मेक्स काय, इन्फॉर्म्ड डिसिजन. आता सांगायचंय बाबा पेशंटला असं असं तुम्हाला आपण करणार नाहीये, काय काय होऊ शकतं तुम्हाला, ओके. ते काय, नर्सिंग रेस्पॉन्सिबिलिटी झालं, नर्सिंग रेस्पॉन्सिबिलिटी टू काय करायचंय, टू प्रोव्हाइड काय द्यायचंय पेशंटला, क्लिअर इन्फॉर्मेशन. कशाबद्दल, आता डायलिसिसचं आहे, मग आपण डायलिसिस बद्दल क्लिअर इन्फॉर्मेशन देणार, ओके. अबाउट कशामुळे देणार, आणि त्याच्यासोबत अजून काय, रिस्क सांगणार, काय काय रिस्क आहे तुम्ही नाही घेतलं तर, आणि कन्फ्युजन म्हणजे काय, पुढे तुम्हाला काय काय होऊ शकतो, म्हणजे तुम्ही ट्रीटमेंट रेफ्युजल ट्रीटमेंट झालं की तुम्हाला काय काय कॉम्प्लिकेशन वगैरे होतात, हे सगळं कॉम्प्लिकेशन आपल्याला पेशंटला सांगून ठेवायचं आहे, ओके. त्याच्यानंतर आपल्याला हे डॉक्युमेंटेशन वगैरे करायचं आहे, ओके. असं नाही की डॉक्युमेंटेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट, पेशंट नको म्हटलंय, द्या इथं साईन द्या तुमचा आणि जावा तुम्ही घरी, असं करणार आहे का, नाही, ओके. चला, काय म्हणते बघा, रिअश्युअर द पेशंट दॅट एव्हरीथिंग विल वर्क आउट, ओके. हे नॉट प्रॉब्लेम, याच्यामध्ये काही इन्फॉर्मेशन नाहीये, मग आपण इन्फॉर्मेशन देणं हे खूप गरजेचं आहे, हे कॅन्सल झालं. आणि दुसरं काय म्हणते बघा, टेल द पेशंट फॅमिलीला म्हणजे सांगायची काय गरज नाहीये. आता तुम्ही पेशंट फॅमिलीला सांगितलं, त्यांनी फोर्स करणार पेशंटला, बाबा तुला करावं लागेल, पण पेशंटचा स्वतःचा पण ऑटोनॉमी असतो, ज्याचं ट्रीटमेंटची स्वतः जबाबदारी घेऊ शकतो. हा, मला ही ट्रीटमेंट घ्यायचं आहे का नाही, नसेल तर त्यांनी इझिली अवॉइड करू शकतो किंवा रिफ्यूज करू शकतो. आपण जबरदस्ती केलं तर त्यांनी कायदेशीर आपल्याला जेलला पाठवू शकतो, ओके. हे पण इम्पॉर्टंट आहे. मग आता हे सांगायचं आहे का, पेशंटच्या फॅमिलीला सांगायचं काही गरज नाहीये, हे पण केलं. आता तिसरं काय म्हणते बघा, मेक द पेशंट अवेअर ऑफ द पोटेन्शियल आउटकम्स ऑफ द रिफ्युजन. हा, ही महत्वाचं असणार आहे आपल्यासाठी. जे पोटेन्शियल म्हणजे पुढे येणारे आउटकमिंग, ओके. तुम्ही रिफ्यूज केला तर पुढे येणारे कॉम्प्लिकेशन्स असो, काही रिस्क असो, सगळं आपण पेशंटला सांगायचं आहे. चौथा काय म्हणते बघा, चार्ट द रिफ्युजल अँड अवॉइड द सब्जेक्ट विथ द पेशंट, ओके. हे त्याचं नंतर, ओके, कन्फर्म केल्यानंतर आपल्याला ही डॉक्युमेंटेशन वगैरे करायचं आहे, ओके. एवढी पण प्रायोरिटी नाही बरं का, पहिला पेशंटचं बघायचं, त्याचं नंतर आपल्याला हे डॉक्युमेंटेशन करायचं आहे. मग आपलं हे उत्तर पण चुकणार आहे आणि तिसरं उत्तर आपल्यासाठी एकदम बरोबर असणार आहे. थोडक्यात बघायला गेलं तर आपलं प्रिन्सिपल कसा असायला पाहिजे, ओके. सॉरी कुठे गेला आपण, हा चला, हे काय, ही हेमोडायलिसिसचा फोटो, ओके. प्रिन्सिपल कसा असायला पाहिजे ह्या पेशंटमध्ये बघा. पहिला एकदम स्टार्टिंगला आपल्याला काय करायचं, असेसमेंट. पेशंटला काय करायचं, असेसमेंट द पेशंट रिझन बघायचं, ओके. पेशंटचं रिझन फॉर रेफ्युजल, त्यांनी कशासाठी ही रेफ्यूज करताय, ओके. रेफ्युजल म्हणजे हेमोडायलिसिस त्यांचं चालू आहे 1 वर्षापासून, आता अचानक का बंद करतं हे आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, प्रोव्हाइड एज्युकेशन. त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, एज्युकेशन द्यायचं आहे, ओके. प्रोव्हाइड एज्युकेशन अबाउट काय काय देणार आपण, रिस्क म्हणा किंवा कॉम्प्लिकेशन म्हणा, बेनिफिट म्हणा, ह्याचं सगळं काय म्हणतात सार आपण पेशंटला सांगणार. हे झालं. त्याच्यानंतर परत एकदा आपण काय करू, एन्श्योर डिसिजन, ओके, इज अ इन्फॉर्म्ड, त्यांना सांगणार इन्फॉर्म्ड, आणि अजून काय म्हणू शकतो, व्हॉलंटरी, ओके. स्वतः डिसिजन घ्यायला सांगायचं. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, डॉक्युमेंट करायचं, डॉक्युमेंट ऑफ द रेफ्युजल. हा बाबा, इन्फॉर्म कन्सेंट घेतलं की ह्यांनी निगेटिव्ह कन्सेंट वगैरे दिलेले, हे सगळं आपण देऊन डॉक्युमेंटेशन करायचं, ओके. चला, मग आपले हे काय, हेमोडायलिसिस झालं, ओके. अशा पद्धतीने जे आपलं आर्टिफिशियल तुम्ही किडनी म्हणू शकता, हे सगळं आपलं बॉडीमधलं वेस्ट प्रोडक्ट सगळं काढून टाकणार आहे हेमोडायलिसिस, ओके. इम्पॉर्टंट कुठे असणार आहे, आपलं तिसरं उत्तर इथे एकदम बरोबर असणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा, ओके. चला,
आता नेक्स्ट MCQ काय म्हणते आपण बघूया. बघा काय म्हणते, द नर्स ॲडमिनिस्टर्स. बघा काय, द नर्स ॲडमिनिस्टर ॲन इलेक्ट्रोकार्डिओग्राम. ओके, म्हणजे पेशंटला काय काढायचं आपल्याला, ECG काढायचं पेशंटचा. ओके, व्हिच इन्स्ट्रक्शन शुड द नर्स इन्क्लूड फॉर द पेशंट. ओके, खाली दिलेलं काय सांगायचं पेशंटला. बघा पेशंटला काय करायचं, आता आपल्याला ECG काढायचं आहे पेशंटचा. ओके, त्यावेळी आपण पेशंटला काय सांगायला पाहिजे, लाईज ऑन. ओके सॉरी, लाईज नाही, लाई ऑन युअर स्टमक, म्हणजे पलटी मारा, म्हणजे पोटावरती तुम्ही झोपा. ओके, हे झालं, म्हणजे पोटावरती झोपा म्हणजे काय झालं, हे कुठली म्हणतो आपण पोझिशनचं नाव. ओके, ट्राय टू मूव ॲज अ लिटल ॲज पॉसिबल. ओके, ट्राय टू मूव म्हणजे ट्राय टू मूव ॲज अ लिटल ॲज पॉसिबल. ओके, जेवढं तुम्हाला होते तेवढी कमीत कमी तुम्ही मूव होत राहा. म्हणजे काय, जेवढं जास्त हलू नका, थोडी मिनिमम इथं तुम्ही हालचाल करू शकता. आणि होल्ड युअर ब्रीथ व्हेन आय टेल यू. आता पेशंटला सांगायचे ज्यावेळी मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळी तुम्हाला काय करायचंय, तुमचं ब्रीथ, ओके, श्वास असं बंद करून ठेवायचं. ओके, बांधून ठेवायचं, सोडायचंच नाही. ओके, मेक शुअर अनक्रॉस युअर लेग. ओके, तुम्ही अनक्रॉस युअर लेग्स म्हणजे तुमचा लेग असा अनक्रॉस म्हणजे सॉरी, क्रॉस म्हणजे असं, अनक्रॉस म्हणजे असं ठेवायला सांगितलं. मेक शुअर अनक्रॉस युअर लेग्स. ओके, हे सगळं बघायचं आहे. आता आपल्याला सांगायचं काय, बघा पहिलं बघायला गेलं तर ECG काय, इलेक्ट्रोकार्डिओग्राम. ECG. ओके, ECG काय असतो, इलेक्ट्रोकार्डिओग्राम. हे कशासाठी, आपण हे डायग्नोस्टिक टेस्ट आहे. आपण काय करणार आहे, जे आपलं रेकॉर्ड करणार आहे, इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी, रेकॉर्डिंग ऑफ अ इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी ऑफ अ हार्ट. इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी ऑफ अ हार्टची ही आपण सगळे इथे रेकॉर्ड करणार आहे. काय काय यूज करणार, युज्ड इलेक्ट्रॉड्स. ओके, इलेक्ट्रॉड्स. ओके, कुठे कुठे लावणार तुम्ही इलेक्ट्रॉड्स, ऑन द चेस्ट मध्ये लावता. ओके, इथे चेस्टला, आणि हाताला हात म्हणा किंवा आर्म्स म्हणा. ओके, आर्म्स मध्ये आणि लेग्सला वगैरे इथे इलेक्ट्रॉड्स लावून आपण स्मॉली नाही, व्हेरी स्मॉल काय म्हणू शकतो आपण, मशीन डिटेक्ट. जे मशीन काय करणार आहे, डिटेक्ट करणार आहे. स्मॉल का नाही, व्हेरी स्मॉल. ओके, व्हेरी स्मॉल इलेक्ट्रिकल सिग्नल इथे कॅप्चर करणार आहे. ओके, इलेक्ट्रिकल सिग्नल इथे कॅप्चर करणार आहे जी मशीन. ओके, आपलं बॉडीमधलं. ओके, ज्यावेळी आपल्याला एनी बॉडी मुवमेंट असो, ज्यावेळी इथे कव्हर करणार आहे. ओके, हे झालं आपलं ECG बद्दल. एवढं लक्षात आलंय का. चला, क्वेश्चन काय म्हणत होतं, विच इन्स्ट्रक्शन शुड बी द नर्स इन्क्लूड द पेशंट. बघा, लाय ऑन युअर स्टमक. पेशंटला म्हणतंय बाबा तुम्ही पलटी झोपा. ओके, असं झोपायचं का नाही, आपल्याला कुठे लावायचे ही इलेक्ट्रोलॉड्स, ही इथं आहे बघा, कुठे गेलं इलेक्ट्रॉड्स. ओके, बघा इथे चेस्टवरती आपल्याला लावायचं आहे. मग इथे पेशंटचं पोझिशन कसं असायला पाहिजे, इथे पेशंट सुफाईन पोझिशन पाहिजे. ओके, प्रोन पोझिशन नाही, सुफाईन. ओके, इथं सुफाईन पोझिशन आपल्याला इथं पाहिजे. म्हणून काय, इथं काय म्हटलं, स्टमकवरती झोपा. आता इथं लावून तुम्ही स्टमकवर झोपू शकता का नाही, इथे तुमचं काय म्हणताय, ECG जे रिपोर्ट चांगलं येणार नाहीये. हे गेलं आपलं. आणि ट्राय टू मूव ॲज अ लिटल ॲज पॉसिबल, म्हणजे जेवढं कमी होतील तेवढं तुम्ही पॉसिबली मूव करा. म्हणजे एकदम जास्त मुवमेंट करायचं नाही असं म्हणताय. हे पण होल्डमध्ये ठेवा, होऊ शकतं आपलं आन्सर. होल्ड युअर ब्रीथ. ओके, असं काही नाहीये, आपण ECG मध्ये असं काही सांगत नाहीये बाबा तुमचं ब्रीथिंग वगैरे होल्ड करायला. मग हे पण आपलं गेलं. मेक शुअर युअर अनक्रॉस युअर लेग. बरं का, नॉर्मली आपण कसं ठेवतो, कीप आर्म आणि लेग्स. ओके, नॉर्मली आपण रिलॅक्समध्ये ठेवतो. बरं का, रिलॅक्समध्ये ठेवतो. ओके, हे काय इम्पॉर्टंट नाहीये. मग आपल्याला जे इम्पॉर्टंट आहे काय, ट्राय टू मूव ॲज लिटल ॲज पॉसिबल. दुसरं ऑप्शन जे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. ज्यावेळी ECG आपण काढतो, थोडी पण हलचल किंवा मोमेंट आपलं जास्त झालं तर आपलं मसलचं असो, कुठली पण असो, बघा ज्यावेळी व्हेरी स्मॉल इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी ही ECG इथं कॅप्चर करणार आहे. ज्यावेळी पेशंट मोमेंट करतो, ज्यावेळी इथं आपल्याला जे ECG रिपोर्ट आहे थोडी अबनॉर्मॅलिटी आपल्याला भेटू शकतो. मग आपल्याला पेशंटला काय सांगायचं आहे, बाबा तुम्ही ECG करताना जास्त हलू नका, नाहीतर तुमचा रिपोर्ट खराब येऊ शकतो, किंवा म्हणजे काय थोडं इंटरफेअर होऊ शकतो. आपलं काय काय करणार आहे आपण ह्याच्यामध्ये, आपलं कुठली P वेव्ह असो किंवा RS कॉम्प्लेक्स असो, हे T वेव्ह असो, थोडी म्हणजे काय इंटरफेअर होऊ शकतो. मग पेशंटला काय सांगायचं, जास्त हलायचं नाहीये, म्हणजे मोमेंट जास्त करायचं नाहीये. ओके, ऑप्शन दुसरंही एकदम बरोबर उत्तर आपलं असणार आहे. चला इथं आहे बघा. ओके, V1 V2 V3 V4 V5 V6 इथं लावायचं आहे. ओके, राईट हँडला, लेफ्ट हँडला. ओके, ही सगळीकडे इलेक्ट्रोलॉट्स लावून आपल्याला इथे काढायचं आहे ECG. ओके, चला आता नेक्स्ट कडे आपण जाऊया. चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया आपण. आफ्टर रिटर्निंग, बघा पेशंट आपलं काय म्हणते, आफ्टर रिटर्निंग टू द मेडिकल सर्जिकल युनिट. ओके, पेशंट आले परत वार्डला, युनिटला,
फ्रॉम द ट्रान्सपोर्टिंग अ पेशंट, ओके, ट्रान्सपोर्ट होऊन आलेले, व्हिच ऍक्शन शुड बी द नर्स परफॉर्म फर्स्ट, ओके, जे आपलं युनिट आहे कुठली, आफ्टर रिटर्निंग टू द मेडिकल सर्जिकल युनिट, म्हणजे मेडिकल सर्जिकल युनिटला पेशंट आलेले, ट्रान्सपोर्ट म्हणजे ट्रान्सपोर्ट होऊन, ओके, ट्रान्सफर वगैरे होऊन, व्हिच ऍक्शन शुड बी द नर्स परफॉर्म फर्स्ट, म्हणजे खाली दिलेलं कुठली जे ऍक्शन आहे, म्हणजे आपल्याला फर्स्ट प्रायमरीली, म्हणजे काय इथं आपल्याला परत काय आलेलं, प्रायोरिटी बेस्ड क्वेश्चन आलेलं, आपल्याला पहिल्यांदा काय करायचंय, ओके, परफॉर्म फर्स्ट. बघा कुठली कुठली पेशंट आहे, इव्हॅल्युएट अ पेशंट विथ एन IV साइट इज अ कूल, बघा IV साइट काय झालेलं आहे, कूल झालेलं आहे आणि स्वॅलेन, ओके, थोडी फुगलेलं आहे आणि पेशंटला पेनफुल होत आहे. एक पेशंट झालं. आता दुसरी पेशंट काय म्हणते बघा, एन्श्योर दॅट ओके, एकच पेशंट आहे, त्याच्यामध्ये कुठली जे आपल्याला जास्त प्रायोरिटी परफॉर्म फर्स्ट करायचे, ओके, एन्श्योर दॅट नो न्यू ऑर्डर्स हॅव बीन एंटर्ड फॉर द अदर असाइन्ड पेशंट, म्हणजे जे नवीन पेशंट म्हणजे दुसरे पेशंट वगैरे आलेले ज्यांचे जे ऑर्डर्स आहे किंवा आपल्याला जे करायचं आहे, ओके, काय म्हणू शकतो आपण, मेडिसिन असो किंवा त्यांचं काय काय असाइनमेंट आहे, ओके, जे नवीन पेशंटला टाकलेच नाहीये, मग ते एन्श्योर करायचं म्हणते पहिला. आणि तिसरं काय म्हणते बघा, परफॉर्म राऊंड्स ऑन ऑल असाइन्ड पेशंट, जेवढं पेशंट असाइन झालेले जे पेशंटचा सगळ्यांना पहिला काय करायचं, राऊंड्स घ्यायचा आपल्याला. आणि असेच अ पेशंट विथ नॅसोगॅस्ट्रिक ट्यूब हु इज कंप्लेनिंग ऑफ अ स्टमक पेन. आता बघा पेशंटला काय झालेलं आहे, एनजी ट्यूब लावलेलं आहे आणि पेशंट काय कंप्लीट करतो, स्टमक पेन होते म्हणून इथं कंप्लीट करतोय, बरं का. जास्त आपल्याला इथे आता लक्ष द्यायचं आहे प्रायोरिटी नर्सिंग, ओके, नर्सिंग मध्ये आपल्याला नर्सिंग केअर मध्ये आपल्याला प्रायोरिटी बघायचं आहे, ओके. काल मी काय सांगितलं लास्ट क्लासमध्ये तुम्हाला ABC, ओके, ABC मध्ये काय आपल्याला फर्स्ट प्रायोरिटी असणार आहे एअरवे असो, त्याच्यानंतर ब्रीथिंग आणि त्याच्यानंतर सर्क्युलेशन ही असणार आहे महत्वाचं. इन केस ऑफ हे तिन्हीच नसेल, ओके, पेशंटला काही एअरवे आणि ब्रीथिंग आणि सर्क्युलेशनचा काही प्रॉब्लेम नाहीये, मग ज्यावेळी तुम्ही काय करणार, ज्या वेळी आपल्याला जे काय म्हणू शकतो आपण ऍक्च्युअल प्रॉब्लेम, ओके, जे ऍक्च्युअल प्रॉब्लेम आहे, म्हणजे हे कॉमनली हे आता समजा काय म्हणू शकतो आपण, इन केस ऑफ IV कॅन्युलेशन करताना किंवा म्हणजे काय म्हणू शकतो आपण, आता समजा पेशंटला काहीतरी सर्जरी झाली, आता इंजेक्शन आहे, आता इंजेक्शन पेन होणार आहे, ओके, हे काय ऍक्च्युअल प्रॉब्लेम झाला, म्हणजे आता पेन होणारच आहे पेशंटला, ओके, हे झालं ऍक्च्युअल प्रॉब्लेम. ज्यावेळी त्याचा अगोदर आपल्याला कुठल्या पेशंटला बघायचं आहे की पोटेन्शियल प्रॉब्लेमला आपण लवकर बघणार आहे, पोटेन्शियल प्रॉब्लेमला, ओके, पोटेन्शियल प्रॉब्लेमला आपण प्रायोरिटी देणार आहे, ओके, हे एक लक्षात ठेवा. आणि ज्यावेळी पण आपण पहिलं काय बघणार आहे, कॉम्प्लिकेशन बिफोर रुटीन केअर, ओके, काय बघणार आपण, ऍक्च्युअल प्रॉब्लेम, ओके, पोटेन्शियल प्रॉब्लेम पेक्षा आपल्याला ऍक्च्युअल प्रॉब्लेम बघायचे आणि रुटीन केअर पेक्षा, ओके, काय म्हणतो बघा मी, रुटीन केअर पेक्षा आपल्याला कॉम्प्लिकेशन लवकर बघायचं आहे. आणि त्याच्यानंतर अजून काय म्हणू शकतो, अक्यूट सिम्पटम्स, ओके, सडनली आलेले सिम्पटम्स, ओके, अक्यूट सिम्पटम्स आपल्याला बघायचे बिफोर कशाने, जनरल असेसमेंट पेक्षा, ओके, जनरल असेसमेंट पेक्षा. अजून एक तर सांगतो बघा, नर्सिंग प्रायोरिटीमध्ये आपल्याला पहिलं टार्गेट करायचं आपल्याला एअरवे, ब्रीथिंग आणि सर्क्युलेशन ABC, त्याच्यानंतर ऍक्च्युअल प्रॉब्लेम बिफोर पोटेन्शियल प्रॉब्लेम, बरं का, हे झालं. आणि कॉम्प्लिकेशन्स बघायचं आहे रुटीन केअर पेक्षा अगोदर आणि अक्यूट सिम्पटम्स बघायचं आहे जनरल असेसमेंट पेक्षा अगोदर, ओके. चला मग इथे तुम्ही अप्लाय करू शकता. बघा काय म्हणताय, इव्हॅल्युएट द पेशंट विथ एन IV साइट दॅट इज द कूल, स्वॅलन आणि पेनफुल. आता बघा तुम्ही IV साइट लावलेलं आहे, इथं पेशंटला काय कॉम्प्लिकेशन झालेलं आहे, काय असू शकतो कॉम्प्लिकेशन पेशंटला, इथं पेशंटला काय होऊ शकतो, बघ काय काय दिलेलं आहे पेशंटला, इथे IV साइट कूल झालेलं आहे, स्वॅलन झालेलं आहे, पेनफुल झालेलं आहे. मग तुम्ही एवढं सगळे बघितल्यावर काय होऊ शकतो, इथं IV फिल्ट्रेशन होऊ शकतो पेशंटला, म्हणजे सगळेस्ट आपण करू शकतो, ओके. मग पेशंटमध्ये बघा कूल पण आहे, स्वॅलन पण आहे, पेनफुल आहे, मग आपल्याला इथे कॉम्प्लिकेशन दिसले, मग आपल्याला प्रायोरिटी द्यावा लागते. मग आपण हे ऑप्शन होल्ड मध्ये ठेवूया आणि नेक्स्ट बघूया काय म्हणते, एन्श्योर दॅट द नो न्यू ऑर्डर्स. बघा ऑर्डर्स वगैरे आपल्याला तेवढं गरज नाहीये, पेशंटचं कॉम्प्लिकेशन वरती ही आपलं प्रायोरिटी जाऊ शकतं, मग आपण ही डायरेक्टली कॅन्सल करूया. आणि परफॉर्मचा राऊंड्स, ओके, राऊंड्स पण आपल्याला एवढं इम्पॉर्टंट नाहीये, ऑल असाइन पेशंट, ओके. राऊंड्स पेक्षा आपल्याला अगोदर काय करायचं आहे, रुटीन केअर पेक्षा आपल्याला कॉम्प्लिकेशन आणि जनरल असेसमेंट पेक्षा अक्यूट सिम्पटम्स इथे बघायचं आहे. मग ही पण आपलं कॅन्सल झालं, कारण ऑलरेडी आपल्याला पहिल्या ऑप्शन मध्ये कॉम्प्लिकेशन भेटलेलं आहे. अशी इज द पेशंट विथ अ नॅस्टोगोटिक ट्यूब, ओके, व्हिच इज द कंप्लेनिंग द स्टमक पेन, ओके. इथं पेशंटचा स्टमक पेन
टाइम सांगताय, मग हे झालं, हे पोटेन्शियल प्रॉब्लेम झाला. ओके, मग ह्याला पण आपण तेवढं लक्ष दिलं नाही तरी पण चालेल, मग म्हणजे देऊ शकतो आपण. दुसरी सेकंड ज्यावेळी आपल्याला काम करायचं आहे, म्हणजे पहिला पेशंट झाल्यानंतर आपण दुसरी पेशंटला इथे 4थ्या नंबरला जाऊ शकतो. पण आपल्याला काय विचारलं, परफॉर्म द फर्स्ट. पहिलं जे काम काय करणार आहे आपण, इव्हॅल्युएट द पेशंट विथ IV साइट आहे ज्याची इनफिल्ट्रेशन जो. ओके, इथं फिल्ट्रेशन लिहिलं का मी, इनफिल्ट्रेशन. ओके, इनफिल्ट्रेशन वगैरे पेशंटचं झालेलं आहे. ओके, ज्यावेळी आपण इथे कॉम्प्लिकेशन झालेला पेशंटला लक्ष द्यायचं आहे, म्हणजे काय करणार आहे आपण लक्ष द्या म्हणल्यावर, मग पहिला आपण करणार आहे इथं स्टॉप करणार आहे. ओके, IV फ्लुइड स्टॉप करणार आहे आणि IV कॅन्युला काढून टाकणार आहे. IV कॅन्युला काढून टाकणार आहे. अजून काय करता, आता स्वलन पण झालेलं आहे, थोडी वरती ठेवायचं, म्हणजे काय, लिफ्ट द साईट. ओके, जिथं साईटमध्ये आपण IV कॅन्युला केलेले जे थोडी वरती ठेवायचं, म्हणजे स्वलन वगैरे कमी होण्यासाठी. ओके, एवढी लक्ष दिलं तरी चालेल. ओके, ही प्रायोरिटी बेस तुम्हाला जास्त मॅक्झिमम क्वेश्चन भेटतात नॉर्सेटमध्ये. ओके, थोडी म्हणजे काय करायचंय, क्वेश्चन आलं की तुम्हाला पॉज करायचा आणि विचार करायचे कुठले उत्तर तुम्हाला सोपते ते तुम्हाला नोट करून घ्यायचं, नंतर इथे पुढे बघायचं. ओके, काही म्हणजे तुम्हाला आयडिया येईल, बाबा मी हे ठरवलं होतं आणि सरांनी हे सांगितले, म्हणजे काय थोडा आयडिया होते आणि म्हणजे काय थोडी मजा पण येते. ओके, ज्यावेळी तुम्ही क्वेश्चन वगैरे सॉल्व्ह करताना. ओके, चला आपली कुठली पहिला. ओके, पहिला जे MCQ आहे हेच आपलं उत्तर बरोबर असणार आहे. ओके, चला आता नेक्स्ट MCQ काय म्हणते आपण बघूया. बघा काय म्हणताय, मला वाटतं एकदम इझी क्वेश्चन आहे आजसाठी तुमचं. आफ्टर डेथ ऑफ अ पर्सन, म्हणजे पेशंटचं डेथ झालेलं आहे किंवा पर्सनचं डेथ झालंय. ओके, इथं पर्सन म्हटलेलं आहे. ओके, पेशंट नाही आहे, म्हणजे एक नॉर्मल अडल्ट पेशंट म्हणा किंवा नॉर्मल पेशंट आहे, त्यांचं डेथ झालेलं आहे. त्याच्यानंतर हाऊ लॉंग कोर्निया कॅन बी प्रिझर्व्ड. मला वाटतं हे नॉर्सेटमध्ये ऑलरेडी विचारलेलं क्वेश्चन आहे. ओके, नॉर्सेटमधलंच क्वेश्चन आहे, मग कुठली नॉर्सेटमध्ये विचारलं तेवढा माहित नाही. ओके, तिसरा किंवा चौथा नॉर्सेटमध्ये विचारलेलं क्वेश्चन आहे. ओके, बघा ऑप्शनमध्ये काय काय दिलेलं आहे, 2 तास, 6 तास, 8 तास आणि 12 तास दिलेले आहे. ओके, नॉर्मली आफ्टर डेथ, म्हणजे कुठल्या पण पेशंटचा डेथ झाल्यानंतर कॉर्निया शुड बी आपण ट्रान्सप्लांट, म्हणजे काय म्हणू शकतो आपण, ट्रान्सप्लांट करू शकतो. दुसरी पेशंटला वगैरे आपण इझिली देऊ शकतो. काय करू शकतो, ट्रान्सप्लांटेशन आपण करू शकतो दुसऱ्या पेशंटसाठी. पण ज्यावेळी डेथ होतो ज्या पेशंटचा, ओके, हे आपण कधी काढायला पाहिजे, ही विदिन 6 तासामध्ये ही कॉर्निया काढायला पाहिजे. विदिन 6 आवर्समध्ये आपल्याला ही रिमूव्ह करायचं आणि प्रिझर्व करायचं आहे दुसऱ्या पेशंटला यूज करण्यासाठी. ओके, काही लोक म्हणजे काय, ही कधी आपण ज्यावेळी जिवंत असते जे पेशंट वगैरे, त्यांनी डोनेशन वगैरे ऑलरेडी कन्सेंट देऊन म्हणजे दिलेलं असते आणि त्यांच्या घरी पण माहिती असते. मेन काम काय करायचं, पटकन जे बँकवाले असतात, ओके, आई बँक वगैरे असतात, त्यांना फोन करायचं, इन्फॉर्म करायचं, बाबा आता सध्याच झाले त्यांना. आणि त्याचा अगोदर इम्पॉर्टंट काय, जे आय आहे, ओके, आईवरती आपल्याला काय ठेवायचे, ग्वाज ठेवायचे. ओके, ग्वाज ठेवायचं आहे. कशासाठी, ग्वाज नाही, ग्वाज पण ठेवायचे, पण हे ग्वाज मॉइस्ट पाहिजे बरं का, कारण आपल्याला प्रिव्हेंट करायचं ड्रायनेससाठी. ओके, मॉइस्ट ग्वाज आपल्याला ठेवायचं आहे आणि पटकन आई बँकला वगैरे इन्फॉर्म करायचं आहे, त्यांनी येतात आणि म्हणजे काय ट्रान्सप्लांटेशनसाठी त्यांनी प्रिझर्व करून ठेवतात. ओके, ही हेल्दी असतात बरं का, असं एज नाही आहे, कुठल्या पण एज मधलं व्यक्ती ही डोनेट करू शकतो. ओके, हेल्दीच असते. ओके, चला किती तासामध्ये द्यायला पाहिजे, 12 नाही, 8 नाही आणि 2 नाही. ओके, राहिलं कुठला, 6 तास. विदिन 6 आवर आपण ही द्यायला पाहिजे. ओके, एवढं लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे, नॉर्सेटमध्ये विचारलेलं क्वेश्चन आहे. ओके, चला कॉर्निया कुठं असतं, हे झालं स्क्लेरा लिंबस. ओके, इथे आहे बघा कॉर्निया. ओके, आपण इझिली डोनेट करू शकतो. ओके, 6 तासामध्ये आपल्याला द्यायचं आहे. ओके, चला मग ह्याची आन्सर तुम्हाला कॉमेंटमध्ये टाकायचं आहे. बघा, ज्यावेळी तुमचं क्वेश्चन चुकत नाही, ज्यावेळी ते आपण स्वतः सुधरत नाही. ओके, ज्यावेळी म्हणून काय करायचं, तुम्हाला प्रत्येक वेळी कुठल्या पण क्वेश्चन तुम्ही कॉमेंटमध्ये टाकायचं आहे आणि बघायचं आहे बाबा कुठले उत्तर बरोबर असते, म्हणजे माझं चुकलं का चुकलं हे पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ओके, नंतर असं नाही. ओके, अ टोल्डर, बघा काय म्हणते क्वेश्चन, अ टोल्डर विथ हिमोफिलिया. बघा काय म्हणते, पेशंट आहे हिमोफिलियाचे, ऍडमिटेड इन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. व्हिच ऑफ द फॉलोइंग नर्सिंग इंटरव्हेन्शन वुड बी द कॉन्ट्रा इंडिकेटेड, म्हणजे खाली दिलेले सर्व कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे, एकाला सोडून, म्हणजे एक काम त्यांनी बिंदासपणे करू शकतो. बघा, ऑब्टेनिंग अ रेक्टल टेम्परेचर, म्हणजे बिंदासपणे आपण टेम्परेचर घेऊ शकतो पेशंटचा, आणि सेव्हिंग द क्लायंट विथ इलेक्ट्रिक रेझरने म्हणजे सेव्हिंग करू शकतो, आणि ब्रश अँड फ्लोस द क्लायंट स्टेट, म्हणजे एकदम टीथ म्हणजे काय ब्रश वगैरे करू शकतो. ॲडमिनिस्ट्रिंग द एस्प्रिन फॉर अ पेन, म्हणजे पेनसाठी आपण एस्प्रिन वगैरे देऊ शकतो. बघा, जे कुठली इंटरव्हेन्शन्स आहे जे आपण कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे, पण आपण एक जे आहे जे कॉन्ट्रा इंडिकेशन नाहीये कुठल्या पेशंटमध्ये, हिमोफिलिया पेशंटमध्ये. तुम्हाला काय करायचे, ह्याचे उत्तर कॉमेंटमध्ये टाकायचं आहे. ओके, चला लास्टला काय करायचं, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि कॉमेंटमध्ये तुम्ही
उत्तर टाकायचं आहे आणि फीडबॅक आणि काही क्वेरी असेल तर तुम्ही विचारू शकता. आणि आपलं लिंक ओके, ही चॅनलची लिंक आणि हा व्हिडिओचा लिंक कोणाला शेअर करायचं आहे, तुमचं मित्रमैत्रिणी कोणी पण असो, DHS DMR नॉर्सेटची तयारी करत असेल तर मराठीमधलं, त्यांना आपली चॅनलची लिंक शेअर करत जावा आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. ओके, चला मग आपण भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. ही सिरीज कंटिन्यू सुरू असणार आहे. तुम्हाला अल्टरनेटिव्ह डे मध्ये इथे क्लासेस भेटणार आहे. ओके, चला आजचं झालं आणि उद्या गॅप असणार आहे आणि परवा परत एक क्लास तुमच्यासाठी येणार आहे. ओके, त्यापर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, कंटिन्यू स्टडी करायचं आहे आणि डिस्ट्रॅक्ट नाही व्हायचं आहे बरं का. ज्यावेळी तुमच्या हातात तुमच्या जॉबची ओके ऑर्डर येईपर्यंत तुम्हाला सतत प्रयत्न करायचा आहे. ओके, चला मग आपण भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. तेपर्यंत कंटिन्यू स्टडी करत राहायचं आहे. ओके, चला धन्यवाद. एकच मिनिट, कुठं झालं आपलं